हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आपण अध्याय नंबर 5 मध्ये आहोत. कर्मसन्यास योग. आणि आपण लास्ट टाइम कुठल्या श्लोकात थांबलो होतो आपण लास्ट टाइम? आपण करता कोण हा सेक्शन स्टडी केला. 12 चालू 12 नाही 16 प्रभूजी. एक लेक्चर मिस केलं तुम्ही कोविड प्रोवाइडचं. 16 रेकॉर्डिंग पूर्ण झालं. येस. तर बेसिकली आपण ह्या अध्यायामध्ये आतापर्यंत 5व्या अध्यायाच्या स्टार्टिंगला अर्जुनाने तोच प्रश्न विचारला जो प्रश्न त्यांनी 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारला होता, कर्मयोग की ज्ञानयोग. मग भगवंताने सांगितलं की तुझ्याकरता श्रेयस्कर आहे कर्मयोग. इवन कर्मयोग इज बेटर दॅन ज्ञानयोग. राईट. म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही बरोबर आहेत, पण 5व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली कर्मयोग इज बेटर दॅन ज्ञानयोग. आणि प्रभुपादाने आपल्याकरता प्रॅक्टिकली कर्मयोग म्हणजे भक्तियोग म्हणून सांगितलेलं आहे. राईट. त्यानंतर या अध्यायामध्ये आपण बघितलं की जो कर्मयोगी आहे त्याचा भाव कसा असतो, कशा प्रकारे तो निष्काम भावाने वागतो. म्हणजे वस्तूंपासून अनासक्त राहण्याकरता त्याला कुठला भाव पाहिजे ते आपण बघितलं होतं. आणि मग लास्टच्या सेक्शन मध्ये आय थिंक 13 ते 15 राईट, या 14-15 या 2 श्लोकांमध्ये 15 मध्ये थांबलो होतो. राईट की 16 मध्ये थांबलो होतो आपण? 16 स्टार्ट करायचंय. येस, 16 स्टार्ट करायचंय. मग आपण ह्या 2 श्लोकांमध्ये बेसिकली 13, 14, 15 या 2 श्लोकात आपण 3 श्लोकांमध्ये बघितलं होतं चांगले किंवा वाईट कर्म करण्यास कोण जबाबदार आहे. राईट. सो तो फार महत्वाचा सेक्शन आहे, कारण त्याच्या अगोदर जो सेक्शन दिलेला त्याच्यात सांगितलेलं आहे की इंद्रिय विषयाची वस्तू आणि इंद्रिय विषय हे एकत्र येतात आणि आपसामध्ये त्यांचे इंटरॅक्शन होतात. राईट. सेन्स ऑब्जेक्ट्स आणि सेन्सेस. पण मी त्याच्यापासून अलिप्त आहे. मग त्याला कोणी म्हणेल की अरे मग जे चुकीचे कामं होतात त्याला कोण जबाबदार आहे, किंवा चांगली कामं होतात त्याला पण कोण जबाबदार आहे. आणि म्हणून ते आपण बलदेव विद्याभूषण यांच्या वेदांत सूत्राच्या टीकेवरचे आपण काही सेक्शन बघितले होते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कर्ताधिकरण, कर्ता कोण आहे. मग जेव्हा आत्म्याला जबाबदारी जाणून द्यायची असते त्याला त्याच्या गोष्टींची, त्यावेळेला आपण शास्त्राचा तो पार्ट सेक्शन घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये क्लिअरली दिसतं की आपण करता आहोत. भले आपण स्वतः काही जगात निर्माण केलेलं नाहीये, कुठल्याही गोष्टी आपल्या मालकीच्या नाहीयेत, परंतु आपल्या इच्छेमुळे सगळ्या गोष्टी फिरतात. हे भौतिक जगत आपल्या इच्छेमुळे फिरत आहे. एखाद्याने इच्छा केली म्हणून हे घर प्रकट झालं. एखाद्याने इच्छा केली म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या, फ्लाइट्स, ट्रेन केवळ डिझायरमुळे निर्माण झालेल्या आहेत. राईट. इवन या एक इच्छेमुळे संपूर्ण भौतिक जगत निर्माण झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? त्या दृष्टिकोनातून आपण काय आहोत? करता आहोत. आणि आपल्याला सोबत हे पण कळलं पाहिजे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा मी कसा करता नाही. राईट. कारण या जगात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकरता केवळ एकटा मी रिस्पॉन्सिबल नाहीये. जर समजा मला जर एक चांगली मी समजा आज कुकिंग करून डिश बनवली, मेथीची भाजी आणि भाकरी. ठीक आहे. मेथीची कवळी भाजी, कवळी पानं वरची असतात ना, कवळी पानं. प्रसादाचं नाव घेतलं की सगळ्यांचे चेहरे खुलतात. राईट. मग आता जर ती भाजी चांगली बनली तर कोण म्हणेल का अरे हमने बना के दिया है इसलिए अच्छा है वो, आपने कुछ भी नहीं बनाया, सब्जी आपने पैदा नहीं किया.
भाजी शेतामध्ये आली, जमीन आपली नाहीये, त्या जमिनीमध्ये रुजवण्याकरता बीज आपलं नाहीये, त्याला लागणारं पाणी आपलं नाहीये, त्याला लागणारं खत आपण तयार केलं नाहीये, त्याला लागणारा सूर्यप्रकाश आपला नाहीये. बरोबर आहे का ना? आपलं काय मग? आणि ते जेव्हा असं नाही की मातीमध्ये बीज टाकलं तर लगेच झाड येतं, टाइम लागतो. तो जो टाइम आहे, काळ, तो पण भगवंतांचा आहे. आणि कुठल्या वेळेला कुठला पाऊस पडला पाहिजे, किती ऊन पडलं पाहिजे, ते पण भगवंतांचंच आहे. मग आता फक्त काय शेतामध्ये एखादं पीक आलं म्हणून ते आपण तोडून आणलं आणि घरी आणल्यावर सुद्धा त्याला लागणारी अग्नी बनवण्याकरता सगळे मसाले, कुठल्याही भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर त्याला चव येत नाही ना, बरोबर ना? तुम्ही किती एक्सपर्ट कुक असाल, कितीही 5 स्टार 7 स्टार कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही जर ट्रेनिंग घेतली असेल, जोपर्यंत तुम्ही भाजीमध्ये मीठ टाकत नाही त्या भाजीला काहीच किंमत राहत नाही. आणि मीठ कुठनं येतं? मीठ निसर्गात नाही येतं, भगवंत निर्माण करतात, राईट? फक्त आपण तोडली आणि थोडी इकडे तिकडे आलटी पलटी केली आणि हातात दिली, अरे क्या बात आहे, क्या टेस्ट आहे. आपलं आहे का ते? बिलकुल आपलं नाहीये, राईट? हा, तुमची इच्छा असेल की मी चांगलं सर्विंग करावं म्हणून भगवंताने तुम्हाला इंटेलिजन्स दिलं की एवढं मीठ टाक, एवढी अग्नी ठेव, आणि तोडताना जे रफ दांडे असतात ते नको तोडूस, कोळी कोळी पानं तोड, है ना? हे बुद्धी दिली असेल भगवंतानी, बिकॉज ऑफ अवर डिझायर, राईट? पण डुअर कोण आहे? डुअर आहेत भगवंत आणि ही प्रकृती, राईट? आणि म्हणून आपण अशा वेळेला ह्या सेक्शनला स्टडी करून व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे की मी करता नाहीये. जर मी करता असतो तर मी सुरुवातीपासून करता पाहिजे, अगदी पीक पेरण्यापासून. आणि इव्हन शास्त्रामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी अशी सुंदर सुंदर उदाहरणं आहेत. एक तुम्ही पुस्तक कधी इस्कॉन मध्ये बघितलं असेल, नेचर्स आयक्यू. नेचर्स आयक्यू म्हणून एक पुस्तक आहे, ईश्वर कृष्ण प्रभूने लिहिलेलं. त्या नेचर्स आयक्यू मध्ये सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे मायग्रेटिंग बर्ड्स. तुम्हाला माहिती असेल भारतामध्ये सायबेरियामधनं पक्षी येतात, माहिती आहे का तुम्हाला? सायबेरियामधनं किंवा असे बरेच पक्षी आहेत जे जगाच्या एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये प्रवास करतात. आणि तो प्रवास म्हणजे साधा प्रवास नसतो, हजारो किलोमीटरचा प्रवास असतो. हजारो किलोमीटरचा प्रवास हे पक्षी करतात. विचार करा, त्यांना कोण इंधन पुरवतं? कुठली फ्लाईट आणि कुठली ट्रेन आणि कुठली बस? उडतात ते आणि उडतात, उडत येतात. आणि आता समजा जगाच्या एका भागामध्ये जर उष्णता असेल तर ते लोक जिथे थंड हवा आहे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतात. मग आता तुम्ही मला सांगा, किंवा एका ठिकाणी अति शीत असेल, अति उष्णता असेल, थंड असेल, तर त्या भागात दुसऱ्या भागात जायचा प्रयत्न करतात जिथे टॉलरेबल थंडी आहे किंवा कम्पॅरेटिव्हली लिटल चांगली हीट आहे. मग आता असे हे पक्षी जेव्हा उडतात तेव्हा ह्या पक्ष्यांना काय कोणी गुगल मॅप देत नाही की अरे ऑन करो जल्दी. कधी कधी गुगल मॅप पण चुकीचं दाखवतो. त्या दिवशी मी एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चाललो होतो, त्याने मला असा रस्ता दिला जिथे मला पोहोचायचं होतं अर्धा तासामध्ये 1.5 तासात पोहोचवलं. एकदम भयानक रस्ता. इवन से आपण म्हटलं की चलो गुगल मॅप भी लगाते, पंछी कोणचा गुगल मॅप लगाते. आणि ते लोक जेव्हा एका ठिकाणून उडतात, समजा आता इथे एक्स्ट्रीम थंडी आहे, जेव्हा ते लोक इथनं उडल चालू करतात आणि उडता त्यांना आता काही 100 किलोमीटर क्रॉस केल्यावरती मग तिथे थंडी थोडी कमी होत असेल ना. त्यांना कसं कळतं की ह्या दिशेलाच तिकडे गरमी आहे? उडतात ते, त्यांना माहित नसतं. आणि उडत ते लोक बरोबर त्या ठिकाणी पोहोचतात जिथे उष्णता असेल. आता सायंटिस्ट लोकांनी आपापल्या डोकं लावायचा प्रयत्न केलाय. त्यांनी बरेच तर्क दिले. त्यांनी काही लोकांनी म्हणतात की त्यांच्या पंखामध्ये सेन्सिंग कॅपॅसिटी असते, मॅग्नेट वगैरे असतं. सेन्सर म्हणजे काय की त्यांना कळतं की ओके अभी सेन्स हा उधर हे हो रहा है, म्हणजे काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वगैरे. काही लोक म्हणतात की त्यांना स्टार पोझिशन कळतात. पक्ष्यांना कुठे एवढी अक्कल आहे स्टार पोझिशन कळायला? ग्रह नक्षत्र पक्ष्यांना जर कळत असते तर त्या कुठल्या तरी एकदम
प्रगती त्यांनी केली असती कुठल्या कुठे, राईट. किंवा काही लोक म्हणतात की त्यांच्या मेंदूमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. पक्ष्यांचा मेंदू एवढूसा, मॅग्नेटिक फील्ड लावला तर बिचारांचं हे होऊन जाईल, जाम होऊन जाईल. आता काही लोकांनी एक्सपेरिमेंट केलेत. त्यांनी काय केलं की काही पक्ष्यांनी त्याने काय केलं की त्यांच्या डोळ्यांवरती पट्टी मारली आणि मग त्यांना बघितलं की हे लोक समजा त्याने काय करतात की 1000 किलोमीटर दूर त्यांना सोडतात किंवा काही किलोमीटर आणि त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधतात. हे पक्षी तिथनं ओढून रिटर्न ज्या जागेत सोडले तिथे रिटर्न येतात. आश्चर्य आहे नाही. किंवा त्यांनी याच्याहूनही अति उत्तम आणि अति सुंदर उदाहरण म्हणजे नेहमी लक्षात ठेवा उदाहरण, तुम्हाला कधी जर प्रूव्ह करायचं असेल, असे काही पक्षी आहेत समजा आता जम्मू काश्मीर मध्ये किंवा आपण असं घेऊया, चला राजस्थान मधले पक्षी, ठीक आहे, से फॉर एक्झाम्पल, तिथले पक्षी उडून जम्मू काश्मीरला जातात किंवा हे डिस्टन्स थोडं जास्त झालं, जवळ झालं, जम्मू काश्मीर वरनं कन्याकुमारीला जातात, ठीक आहे, उदाहरण त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहेत. आणि ते पक्षी तिथनं उडून इकडे आले कन्याकुमारीला. इकडे आल्यावर त्यांनी अंडी वगैरे यांना घातली आणि पिल्ल झाली आणि जे आई वडील होते ते कालांतराने वय होऊन त्यांनी शरीर त्याग केला. हे जे पिल्ल आहेत जेव्हा मोठी होतात, हे पिल्ल उडून एक्झॅक्टली त्यांच्या त्याच घरट्यामध्ये, जिथे त्यांचा जम्मू काश्मीरमध्ये घरटा असत, एक्झॅक्टली त्याच घरट्यामध्ये येऊन बसतात. आणि सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट करून व्हेरीफाय केलेले आहेत सगळे. ते पुस्तक कधी वाचा तुम्ही, ईश्वर कृष्ण प्रभूंचं. एवढी प्रिसिजन कुठे भेटेल तुम्हाला सांगा मला. आई वडील त्यांनी जन्म दिला, आई वडील गेले, पण ह्यांना माहितीये की आपलं घर कुठे आहे वरती आणि एक्झॅक्ट त्याच घरामध्ये येणार, दुसरीकडे कुठे जाणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघाल आपण डुअर नाही होत, आपण करता नाही होत. आपल्याला बुद्धी देणारा कोण आहे? परमात्मा. परमात्मा, याचं उत्तर आहे परमात्मा. या सायंटिस्ट लोकांना कळत नाही. ते म्हणतात मॅग्नेटिक फील्ड है या फिर ये स्टार पोजिशन देखते हैं, जो भी है, इन सबको प्रेरित करने वाला कौन है? भगवान. आणि म्हणून तुम्हाला 18व्या अध्यायाच्या 61व्या श्लोकामध्ये श्लोक भेटेल, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयान सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यंत्रारूढानि म्हणजे यंत्रावरती बसलेला आहे जीव आणि त्याचं जे डायरेक्शन आहे ना, ईश्वर सर्वभूतानां. भ्रामयान म्हणजे बेसिकली भ्रमण करणे, पण प्रभुपाद तिथे ट्रान्सलेशन मध्ये लिहिताना लिहितात डायरेक्शन. डायरेक्शन शब्द नाही ऍक्च्युअली ते ट्रान्सलेशन मध्ये, प्रभुपादांनी ट्रान्सलेशन मध्ये डायरेक्शन शब्द ऍड करून त्या श्लोकाला व्यवस्थित मिनिंग दिलेला आहे. नो प्रभुपाद कधी कधी भगवंतांना असिस्ट करतात. भगवंतांना पण बरं वाटत असेल का, अरे हाँ इससे मीनिंग और क्लियर हो गया, अदरवाइज लोग मीनिंग समझ में नहीं आ रहा था, इट बिकम मोर क्लियर. भ्रामयान म्हणजे भटकणं तिकडे, प्रभुपाद लिहितात डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे बेसिकली दिशा. एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये कुठे जायचंय त्याची दिशा देणारे भगवंत असतात, राईट. आणि म्हणून भगवंत हृदयात बसून आपल्याला सांगतात अभी ये करो, अभी ये मत करो. आता वो हमारा प्रॉब्लेम है, जो हमको बोलते नहीं करो हम करते, वो दैट इज आवर प्रॉब्लम. बट कृष्णा इज ऑलवेज गिविंग एग्जैक्ट गाइडेंस दैट इज नीडेड. ते सांगतात अभी इस समय ये मत करो, ये करो, नहीं वो मत करो, या फिर ये करो, ये नहीं करो, वो करो. आणि आपण जर एक्झॅक्टली त्यांना फॉलो केलं तर आपण जीवनामध्ये कधीच अपयशी होणार नाही, स्पेशली इन द स्पिरिच्युअल लाईफ, राईट. आणि म्हणून हे जे तत्व आहे याने आपल्याला क्लिअर होतं की ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टींना जिम्मेदार मी घडेल जेव्हा त्या गोष्टी नुकसानदायक असणार आहेत. कारण मी इच्छा केली ना चुकीच्या करण्याच्या, पण चांगल्या करण्याकरता पण मीच इच्छा केलेली आहे, पण जस्ट माझ्या इच्छेने त्या पूर्ण होत नाही, त्याला पूर्ण करणार परमात्मा आहे, प्रकृती आहे. हे सगळे भगवंत अरेंज करतात, राईट. जसं मूवी मध्ये तुम्हाला कधी कधी डायरेक्टर दिसत नाही, बरोबर आहे का नाही? डायरेक्टर इज नॉट सीन, पण व्यवस्थित ती मूवी रचलेली असते आणि व्यवस्थित सगळं स्टेज रचलेला असतो, ड्रामा वगैरे. याचा अर्थ असा नाही की ते आपोआप होतोय, देयर इज अ डायरेक्टर बिहाइंड, राईट. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातल्या घडामोडींना डायरेक्ट करण्याकरता भगवंत इनव्हिजिबली परमात्मा रूपामध्ये आपल्या त्यामध्ये बसलेले असतात, राईट. अशा प्रकारे हा जो श्लोक आहे, श्लोक नंबर 15 आपल्याला सांगतो, भगवंत प्रभुपाद ट्रान्सलेशन मध्ये आहे, तसेच भगवंत कोणाचे पाप किंवा पुण्यकर्म ग्रहण करत नाही.
तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या ज्ञानामुळे मोहित होतात. आपण निर्णय घेतो मुझे ऐसा करना है, ये करना है या ये नहीं करना है. सिगरेट पे लिखा हुआ है स्मोकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ. नाउ दिस इन्फॉर्मेशन ही परमात्मानेच दिलेली आहे, पण बेस्ड ऑन माय कॉन्शियसनेस, माझ्या चेतनेच्या आधारावरती मी ठरवतो की ते करायचं की नाही करायचं. मी जर तमोगुणी असेल तर करेल, रजगुणी असेल तर करेल, सत्वगुणी असेल तर मी डिसाईड करेल नाही हे गलत आहे. म्हणून जीवनामध्ये हे जे प्रकृतीचे 3 गुण आहेत ना, सगळ्या गीतेचा सारांश आहे याच्यामध्येच होतो. प्रकृतीचे 3 गुण, आपली स्वतंत्र इच्छा आणि मग त्याला डायरेक्ट करणारे परमात्मा. या तिघांचा मेळ जर आपण व्यवस्थित घातला आणि व्यवस्थित समजून घेतलं की कहां से क्या चीज हो रही है, आपल्याला गीतेचा सारांश समजून जाईल. म्हणून आपण नेहमी जे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे आपण जे चॅन्टिंग करतो, हे चैंटिंग करने लोग क्या म्हणतात, क्या चैंटिंग इतना करने का, भगवान की भक्ति पूजा थोड़ा है, सुबह अगरबत्ती दिखाओ खत्म, उससे तुमको डायरेक्शन मिलने वाला है क्या? बहुत मेहनत करना पड़ेगा. परमात्मा को एक्सेस करना इतना आसान नहीं है. एंड इवन परमात्मा इज एक्सेसिबल, परमात्मा सांगत पण असेल, जे सांगत असतात, पण ते करण्याकरता कॅपॅसिटी पाहिजे ना, आपली सेन्स पाहिजे की हे सही आहे गलत आहे, राईट. ते आपण कधी करू शकतो, जेव्हा आपल्यामध्ये मोड ऑफ गुडनेस असेल, सत्वगुण. आणि स्पेशली वेन आपण सत्वगुणला पण ट्रान्सेंड करून विशुद्ध सत्वामध्ये जातो, तेव्हा तर आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावरती अग्रेसर होऊन जातो, राईट. म्हणून दॅट्स वाय आपली जी साधना आहे, आपली जी सेवा आहे, आपला स्वाध्याय आहे, वैष्णव एटिकेट जे आहेत, भक्तांसोबत प्रेमाने राहणे, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतात की आपल्याला जीवनामध्ये प्रॉपर डायरेक्शन भेटेल की नाही भेटेल. इन द सेन्स डायरेक्शन आहे, पण ते आपण फॉलो करू की नाही करू हे आपल्याला भगवंत एम्पॉवर कधी करतील, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करू, राईट. मग असं सांगितल्यावरती देन मग आता इथे सांगितलं, राईट, या श्लोकामध्ये की अशा प्रकारे जेव्हा तुला ज्ञान भेटेल, राईट, या सेक्शन मध्ये सांगितलं की तुला सगळं क्लिअर होऊन जाईल, राईट. एव्हरीथिंग विल बिकम क्लिअर. मग आता एक्झॅक्टली काय क्लिअर होईल आणि कसं क्लिअर होईल ते दिलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक नंबर 16 वाचा. प्रतीक्षा नितील पाटील माताजी वाचा. श्लोक नंबर 16. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम प्रभुजी. वाचा. ज्ञानेन तु तद ज्ञान एषा नाशितम माचनम तेषाम आदित्यव्रत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. हरे कृष्ण. आता काय होणार आहे? सर्व गोष्टी प्रकट होतील, तुम्हाला मॅनिफेस्ट होतील. जोपर्यंत व्यक्ती अंधारामध्ये आहे तोपर्यंत त्याला काय कळत नाही, मैं कहाँ जा रहा हूँ, क्या कर रहा हूँ, इथे गोंधळ फिरतोय. मी मग अभ्यास करत होतो, तर तो आला आणि तिथे काहीतरी पदार्थ ठेवला होता, त्याला कुडतडायला लागला. मी नुसतं असं बघितलं तरी पण मला बघतोय तो. परमात्मा ना, परमात्मा त्याला सांगता येत नाही, हे तुला मारणार नाहीये. तर फक्त आवाज करेल, ही नोज दॅट. आणि मागच्या 3 तासापासून तसाच आहे तिथं तो. दिस इज कॉल्ड डायरेक्शन बाय परमात्मा. ते परमात्मा त्याच्या हृदयामध्ये त्याला माहितीये की हा काय तुला मारणार नाहीये, जास्तीत जास्त आवाज करेल, देन यू बी देअर, लाईक दॅट. तर इथे भगवंत सांगतात की काय होईल, तेषाम म्हणजे त्यांचे आदित्यव्रत ज्ञानम. ज्याप्रमाणे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा अंधकार जो आपल्या जीवनामध्ये आहे तो नाहीसा होऊन जातो. म्हणून तुम्हाला चैतन्य चरित्रामध्ये तो श्लोक दिसेल, कृष्ण सूर्य समा माया होय अंधकार, जहां कृष्ण तहा नाही मायार अधिकार. जिथे कृष्ण रूपी ज्ञानाचा उद्गम झालेला आहे किंवा प्रारंभ पण झालेला आहे अगदी, तिथे सुद्धा तुम्हाला, म्हणून बघा सकाळी कधी डायरेक्टली सकाळी 6 वाजता सूर्य जरी पूर्ण उगवला नसेल, पण जस्ट सूर्य उगवण्याच्या मार्गावरती आहे तरी सुद्धा तुम्हाला गोष्टी दिसायला चालू होतात, राईट. म्हणून इवन बिगिनिंग ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस दॅट कॅन एनलाइटन अस. म्हणून इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ऍक्च्युली तात्पर्यामध्ये
जो शब्द दिलेला आहे तत्परम, तुम्हाला दिसलं परम म्हणून वर्ड टू वर्ड मध्ये, श्लोकामध्ये परम. प्रभुपाद एवढे एक्सपर्ट आहेत आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी त्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे कृष्ण भावना, किंवा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात सुपर सोल. बेसिकली वन अँड द सेम. कृष्ण भावना म्हणजे कृष्ण आणि सुपर सोल म्हणजे सुपर सोल परमात्मा. ऍक्च्युली हा सेक्शन आहे कर्मयोगाचा, राईट. आणि कर्मयोगी कसा असतो ना, कर्मयोगी हा फक्त मुझे अनासक्त होना है. लेकिन अनासक्त कैसे होगा बेटा? जस्ट अनासक्त होने से तुम जीवन में स्पिरिचुअल लाइफ में आगे बढ़ सकते हो? नहीं बढ़ सकते हो. बिकॉज जस्ट एक विचार करने की मला अनासक्त व्हायचं त्यांनी फुल प्युरिफिकेशन होत नाही. फॉर फुल प्युरिफिकेशन वी नीड ऍक्सेस टू परमात्मा. म्हणून परमात्मा ज्ञान आता ह्या अध्यायामध्ये इंट्रोड्यूस केलं जाईल 5.29 मध्ये. भक्ताराम वेद तपसाम सर्व लोक महेश म्हणून भगवंत पहिल्यांदा गीतेमध्ये डिक्लेअर करतील बोल्डली, आय एम दॅट परमात्मा. ओके, फिक्स युअर माइंड ऑन मी. आतापर्यंत म्हणत होते ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. हळूहळू इव्हेंच्युअली तुम्हाला दिसेल, आता इथं सुरुवात झालेली आहे, मध्ये मध्ये इंडिकेशन देतात ते. आता कसं आहे की एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आपण की केवळ आत्मज्ञान म्हणजे मैं आत्मा हूं हे आपल्याला पूर्णपणे शुद्ध करू शकत नाही. परमात्मा ज्ञान हे आपल्याला शुद्ध करू शकतो. आपण जोपर्यंत भगवंतावरती ध्यान करत नाही, भगवंताच्या नाम रूप गुण लीला याच्यावरती ध्यान करत नाही, तोपर्यंत आपण 100% शुद्ध होऊ शकत नाही. फक्त म्हणून हे जाणणे की मी आत्मा आहे इज नॉट, हे कम्प्लीट साक्षात्कार नाहीये, अपूर्णच आहे तो. 3 प्रकारचे साक्षात्कार तुम्ही बघितलेले आहेत, ब्रह्मेती, परमात्मेती, भगवानेती. ब्रह्मस्तराचं, परमात्मा स्तराचं आणि भगवान स्तराचं. हा व्यक्ती जो आहे तो काय ब्रह्मस्तरावरती आहे, आणि ब्रह्मस्तरामध्ये पण खालच्या स्तरावरती की मी आत्मा हूं. त्याला अजून ब्रह्मस्तरावर जायचं आणि ब्रह्मस्तरावर परमात्मा स्तरावर जायचं. म्हणून इथे इंडिकेट करतात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि प्रभुपाद सुद्धा की जो कृष्ण, जेव्हा त्याला कृष्ण भावना प्राप्त होते, राईट, किंवा भगवंत प्राप्त होतात, राईट. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुरुवात करतात, श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात, राईट. आपण आपल्या जीवनामध्ये बघतच असतो, जे भगवत भक्तीमध्ये नाहीये ते लोक किती बिविल्डर्ड आहेत आयुष्यामध्ये, कम्प्लिटली कन्फ्युज्ड. इव्हन डिवोटी सुद्धा कन्फ्युज होऊ शकतो, डिवोटी सुद्धा भ्रमित होऊ शकतो जर त्याने आपली साधना व्यवस्थित नाही केली तर, कृष्ण भावनेवरती ध्यान दिलं नाही तर. असं नाही की ये फक्त आपण जब पढ़ते हैं तो खाली वो उसके लिए, नहीं नहीं, हमारे लिए. जब हम भक्ति मार्ग से हट जाएंगे, अपने ध्यान में कृष्ण की जगह और कुछ आ जाएगा, तो हम भी ब्रिविल्डर हो सकते हैं जीवन में पूरी तरह कम्प्लीटली. परंतु जे कृष्ण भावना माहित असतात ते मुळीच भ्रमित नसतात, लाईक दॅट. आणि मग नंतर पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये प्रभुपाद लिहितात, 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते, राईट. आणि म्हणून आत्मज्ञानाने आपण ठीक है चुकीचे कार्य करण्यापासून वाचू की अरे ये किया तो गलत हो जाएगा, बट इस जगत से मुक्ति तभी मिलेगी जब भगवान के ऊपर ध्यान करेंगे हम. दॅट इज क्लिअर. म्हणून परमात्मा ज्ञान हे असणे आपल्याला फार जरुरी आहे आत्मज्ञानाच्या पलीकडे, राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, पुढे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे ते, बहुनाम जन्मनाम अंत्य श्लोकाचं ट्रान्सलेशन आहे. अनेक अनेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णाला शरण जातो, किंवा जेव्हा श्रीकृष्णाची प्राप्ती करतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ से फॉर एक्झाम्पल किती कशा कशा प्रकारे मनुष्य भ्रमित होऊ शकतो जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो. आहेत ना मुंबईत बहुत सारे भगवान. एक डॉक्टर आहे ते स्वतःला देव समजतात, कृष्ण समजतात, आणि एक एक माताजी आहे ती स्वतःला राधाराणीचा अवतार समजते, राईट. ह्या लोकांना स्वतःचे शरीरातले क्रिया कंट्रोल करता येत नाहीत, पण स्वतःला देव समजतील ते लोक. हे कसलं इंडिकेशन आहे? निव्वळ भ्रम आणि मूर्खपणाचं, राईट. बरोबर लिहितात, जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर असे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असले पाहिजे. हे फार मोठी फिलॉसॉफी आहे याच्यामध्ये. तुम्हाला आम्हाला काय सिंपल प्रभुपादाने ट्रान्सलेट करून त्यामुळे कळत नाही. इन द सेन्स की आपल्याला काय की आपण भक्तीमध्ये सहज आलोत. अशा व्यक्तीला विचारायचं स्वतःला देव समजत होता आणि आता भक्तीमध्ये आलाय.
जो मायावादी होता त्याला विचारा, त्याला किती अप्रिशिएशन असतं की अरे बच गया मैं, बच गया. इट्स अ व्हेरी बिग फिलॉसॉफी बिहाइंड दिस. आणि प्रभुपाद पुन्हा पुन्हा हॅमर करतात, कारण भारतामध्ये अद्वैत ज्ञान किंवा मायावाद ज्ञान एवढं पसरलेलं आहे. लोक प्रत्येक ज्याला विचारलं अध्यात्म क्या है, ब्रह्म में लीन होना है. अध्यात्म क्या है, भगवान बनना है. मैं भी भगवान हूँ, तुम भी भगवान है, सब भगवान है. राईट. कोणाला दासत्वाची भावना माहित नाही, जी आपली वास्तविक स्थिती आहे. आणि म्हणून ऑफकोर्स प्रभुपाद म्हणतात की आपण अशा प्रकारे आध्यात्मिक गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडनं ज्ञान घेऊन परमात्म्याच्या बद्दल माहिती घेतली पाहिजे आणि परमात्मा आणि आत्मा याबद्दल भेद आहे हे जाणलं पाहिजे. लास्टच्या 3 लाईनीमध्ये प्रभुपाद लिहितात, रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु जेव्हा दिवसा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. राईट. आणि म्हणून बघा किती महत्वाची लाईन आहे ती. मायावाद थिअरीला किंवा मायावाद संकल्पनेला हॅमर करण्याकरता प्रॉपर देतात, आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वतंत्र आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. जोपर्यंत आपण एक विभिन्न अंश, म्हणजे मी स्वतंत्र जीवात्मा आहे आणि भगवंत हे स्वतंत्र जीवात्मे आहेत, ते परमात्मा आहेत, मी आत्मा आहे, हे आपण जाणत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं नाही. राईट. अशा प्रकारे जेव्हा हे ज्ञान तुला भेटेल अर्जुन, तर ह्या गोष्टी घडतील. राईट. आणि असं नाही की बलदेव विद्याभूषण सांगतात सुंदर त्यांच्या एका कमेंट्रीमध्ये, ते म्हणतात की इट्स नॉट दॅट नॉलेज रिव्हिल्स लॉर्ड. आपल्याला कधी कधी असं काय वाटतं की ज्ञानामुळे मला भगवंत दिसतील. बरोबर आहे ना. आपल्याला काय वाटतं की ज्ञानामुळे भगवंत दिसतील. बरोबर आहे का नाही. तसं नसतं. भगवंतांमुळे ज्ञान भेटतं आणि मग जी गोष्टी प्रकट होतात. तुम्हाला फरक कळला का. बलदेव विद्याभूषण म्हणतात की इट्स नॉट दॅट नॉलेज रिव्हिल्स लॉर्ड, बट इट्स लॉर्ड हू रिव्हिल्स नॉलेज. तुम्हाला कळलं का सगळ्यांना. मोह माया आहे. ज्ञानाने आपण भगवंतांना समजू शकत नाही, पण भगवंतांमुळे त्यांच्याबद्दलचं ज्ञान प्रकट होतं आणि आपल्याला भगवंत कळतात. सांगायचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जेव्हा आपण नामस्मरण करू तेव्हा आपल्याला भगवद्गीता समजेल, तेव्हा आपल्याला कृष्ण समजतील, तेव्हा आपल्याला भगवंताचे भक्त समजतील. अदरवाइज तुम्ही जर विचार करत असाल मैं गीता पढ़ के ज्ञानी हो जाऊंगा और मुझे भगवान समझ में आएंगे, नहीं समझेंगे. गीता में भगवान कहते हैं जब तुम भक्त बनोगे तब गीता समझ में आएगी तुमको. म्हणून गीता इज भक्ती लिटरेचर. भले याच्यामध्ये भगवंतांनी कर्मयोग ज्ञानयोग दिलेला आहे, पण त्यांचा उद्देश एवढाच आहे सांगण्याचा कर्मयोग ज्ञानयोग की कर्मयोग ज्ञानयोग इन दोनों की तुलना भक्ति से करते हैं तो भक्ति इज द श्रेष्ठ. राईट. हे सांगण्याकरता भगवंत कसे आहेत ना, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करतात. सेम गोष्ट सुखदेव गोस्वामी भागवतामध्ये करतात. जेव्हा तुम्ही जाल भक्ती वैभवला तेव्हा तुम्हाला समजेल सेम अनालिसिस, फर्स्ट कॅन्टो सेकंड कॅन्टो सेम ऑलमोस्ट. भगवंत पण तसंच अनालिसिस करतात. मार्केट में क्या क्या है देखो, मार्केट में काय तुम्ही घेतात होता मोबाईल नंबर 1 2 3 कंपेयर करतात ना, ये ब्रँड उससे अच्छा है, वो ब्रँड से अच्छा है. कंपॅरिझन करायला जोपर्यंत तुम्हाला अनालिसिस करून देणार ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ये बेस्ट है. तसंच भगवंत ते काय करतात, अनालिसिस करतात. कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग. अच्छा कर्मयोग में ये होता है, उसका उद्देश्य क्या है, डिटैच होना, अनासक्त होना. अच्छा ज्ञान योग उसका भी क्या है, अनासक्त होना, ब्रह्म में जाना. अरे लेकिन भक्ति से सब कुछ होता है, डिटैच भी होता है, अनासक्त भी होता है, ब्रह्म भी मिलता है, ब्रह्म से ऊपर भगवान भी मिलता है. बेस्ट यू डू भक्ति. राइट. लाइक दैट. अशा प्रकारे. आणि मग आता नेक्स्ट क्वेश्चन असा येईल, ठीक है आपने इस तरह से समझाया मुझे कि इस प्रकार ज्ञान मिलने से, ज्ञान प्रकट भगवान की भक्ति करने से, प्रकट होने से हमको भक्ति में आगे बढ़ेंगे. तो अभी इसके लिए क्या करना पड़ेगा मुझे अगर इस प्रकार से भगवान को प्रसन्न करना है और भगवान से ज्ञान प्राप्त करना है और उस ज्ञान से भगवान को समझना है, तो मुझे क्या करना पड़ेगा. श्लोक नंबर 17 व्हेरी इंपॉर्टंट श्लोक वाचा. उज्ज्वला पटेल माताजी वाचा श्लोक नंबर 17. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभु. तत बुद्धये तत आत्मना तत निष्ठा तत परायणः गच्छन्ति अपूर्ण अवृत्तिम ज्ञान हेतुन कल्मषः
जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा श्लोक एवढा सुंदर श्लोक आहे आणि एवढा बारकोड आहे. पहिली लाईन तर पूर्ण सगळे संधी विच्छेद पण नाहीये त्याच्यामध्ये. इन द सेन्स की संधी विच्छेद करावा लागतो, पण काही काही श्लोकांमध्ये नॅचरली असतो, याच्यामध्ये बिलकुल नाहीये. त्याच्यामध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत. नोटिफाय करून घ्या तुम्ही व्यवस्थित, किंवा तिथे ब्रेक मार्क करू शकता तुम्ही त्या गोष्टींमध्ये. आणि ते वर्ड मध्ये दिलेलंच आहे. फर्स्ट दिलेलं आहे तद्बुद्धया. तद्बुद्धया म्हणजे प्रभुपाद वर्ड मध्ये लिहितात ज्यांची बुद्धी, प्रभुपाद लिहितात ज्यांची बुद्धी सदैव भगवत परायण असते. राईट. नंबर 1. 4 गोष्टी आपल्याला पाहिजेत जर आपल्याला भगवंतांविषयी संपूर्ण ज्ञान आणि भक्ती प्राप्त करायची असेल तर. नॉट जस्ट ज्ञान, पण आपल्याला जर भगवंत प्राप्त करायचे असतील तर. बरोबर आहे निवेदा माताजी? नंबर 1 तद्बुद्धया. सेकंड तदात्मानम. तिथे तुम्हाला दिसेल तदात्मानम, ज्यांचे मन सदैव भगवत परायण असते. मग आता पहिले काय झाली? बुद्धी भगवत परायण झाली. सेकंड मन भगवत परायण झालं. तिसरं तत्निष्ठा. तत्निष्ठा म्हणजे ज्याची निष्ठा केवळ भगवंतांकरता असते. नंबर 3. बरोबर आहे. आणि नंबर 4 तत्परायणा. तत्परायण म्हणजे ज्यांनी भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल की सब सेम लग रहा है, जिसका बुद्धि लगा हुआ है, जिसका मन लगा हुआ है, जिसने आश्रय लिया हुआ है, सॉरी या ज्यांची निष्ठा आहे आणि ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, दे ऑलमोस्ट वन इन द सेम थिंग. राईट. वेगवेगळ्या आहेत त्या गोष्टी. बघा तुम्ही, आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊ. प्रभुपाद सर्वात पहिले एक लाईन देतात तात्पर्यामध्ये, भगवान श्रीकृष्ण. ऍक्च्युली काय झालं ना, आपण श्लोक नंबर 15चं तात्पर्य मिस केलंय. तुम्हाला कळलं का? लक्ष नाही तुमचं, तुम्ही मला सांगितलं नाहीत. तर हा श्लोक झाल्यावर आपण त्याच्यावरती पुन्हा जाऊ रिटर्न. ह्या श्लोकाचं तात्पर्य झाल्यावरती तात्पर्याचे 2-3 पॉईंट आपण डिस्कस करायचे बाकी होते. असं मिस झालं तर मला सांगा तुम्ही, तात्पर्य मिस झालं तर. मग 4 गोष्टी आहेत. प्रभुपाद लिहितात भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परम सत्य आहेत. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. या उपदेशावर संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे. कशी केंद्रित झाली आणि आपल्याला ह्या केंद्रावरती कसं पोहोचायचंय, या 4 गोष्टींच्या माध्यमांद्वारे. मग तुम्ही म्हणाल ठीक है, तो अभी ये 4 चीजें अलग अलग लग रही है, सॉरी सेम लग रही है, अलग अलग कैसे है? अलग अलग कैसे है देखो. से फॉर एक्झाम्पल, आता आपण याला उदाहरण घेऊन घेऊया, एक एक उदाहरण व्यवस्थित ऐकून घ्या. हे फार महत्वाचा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा तात्पर्य प्रभुपादांनी दिलेलं आणि ह्याचं एक्सप्लेनेशन चैतन्य सुंदर अनालिसिस दिलेलं आहे. ते म्हणतात की ओके, नंबर 1 जोपर्यंत या 4 गोष्टी आपण भगवंतांवरती फिक्स करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला परफेक्शन प्राप्त होणार नाही. आणि तुम्हाला इथे दिसेल ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे, जिथे काय वापरलं शब्द तत्, तत् आणि तत्. तुम्हाला तत् दिसतोय? हा तत् म्हणजे काय आहे ना, की माझ्यावरती 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 माझ्यावरती. हे काही 2-3च निवडक श्लोक आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला भगवंत सांगतील की डायरेक्टली मेरे ऊपर ध्यान करो. राईट. हा एक श्लोक आहे आणि तुम्हाला अगोदर 2.6 गेला होता युक्त असित मत्पर. त्याच्या अगोदर तुम्हाला 3.30 केला होता मयि सर्वाणि कर्माणि. राईट. आता से फॉर एक्झाम्पल फिक्सिंग अवर कॉन्शियसनेस ऑन कृष्णा बाय 4 फॅकल्टीज. या 4 फॅकल्टीज आहेत. मन एक फॅकल्टी आहे, बुद्धी दुसरी फॅकल्टी आहे, निष्ठा तिसरी फॅकल्टी आहे आणि डेडिकेशन किंवा परायण होणे चौथी फॅकल्टी आहे. कसे आहेत आता बघा तुम्ही एक एक 1 बाय 1. आता आपण पहिले घेऊया बुद्धी. ठीक आहे. आपल्याला कुठल्याही जीवनामध्ये कुठली गोष्ट करायची असेल तर आपल्याला बुद्धी लावायला लागते ना. बुद्धी लावायला लागते की नाही? तुम्हाला कुकिंग करायचंय, बुद्धी लावायला लागेल ना. असं नाही गॅस चालू करून ठेवलं आणि त्यात दूध टाकला आणि थोड़ा भात टाकला, 1 घंटे बाद मैं जाऊंगी तो तैयार हो जाएगा वो. पहले गैस तो चालू किया कि नहीं किया? और गैस चालू करने के बाद ऐसा नहीं कि अभी जाके मैं अभी मैं 4 माला करके आती हूँ तब तक बन जाएगा. ऐसा नहीं होता है. त्याला कंटिन्यू स्टर करावं लागत राहील. जळलं नाही पाहिजे ते. तर बुद्धी पाहिजे. राईट. बिना बुद्धीच होऊ शकत नाही. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये पण आपल्याला बुद्धी पाहिजे आध्यात्मिक जीवन जगण्याकरता. राईट. कि जीवन में कुछ तो अच्छा
महत्वपूर्ण है, केवल आहार निद्रा भय मैथुन इन चीजों से भी इम्पोर्टेंट चीज है भगवान की भक्ती और अपने जीवन को अच्छा बनाना, हे सगळं इंटेलिजन्स लागतं. सो याच्यावर आपल्याला कळतं की बुद्धी पाहिजे. स्पिरिच्युअल लाईफ स्टार्ट्स विथ सम इंटेलिजन्स, नंबर 1. त्यानंतर मग आता बुद्धी लागली, पण नुसती बुद्धी लागून पण फायदा नाहीये ना, तुमचं मन पण लागलं पाहिजे ना बाबा. आपल्याला बुद्धीने कळलेलं असतं की चॅन्टिंग करणं जरुरी है, हा सगळ्यांचा अनुभव आहे. बुद्धि बनते कि चैंटिंग करना जरूरी है, बट अभी चैंटिंग करना जरूरी है लेकिन मेरा मन नहीं लगता है, मैं चैंटिंग करना चालू करतो. बुद्धि बोलता है अरे चैंटिंग कर रहे, चापकाने मारून मारून बसवतात. बुद्धी जी आहे ती काय करते, बस इथे बस. मन काय म्हणतं, अरे उठ ना, बस ना, किती टॉर्चर, 2 राउंड झाले ना, आता थोडं फिरून देऊ दे ना. अरे नाही, माइंड म्हणतं अरे तू बैठ ना, सॉरी इंटेलिजन्स, तू बैठ अभी, अगर तू उठा ना दिन भर तेरा माला लटकेगा, दिन भर. अजून माझ्या 6 माळा बाकी आहेत, 6 का 7 माळा. कारण सकाळी ब्रेकफास्टला लवकर उठलो मी, खाली गेलो तो फिरत फिरत, म्हटलं ठीक है आधे घंटे बाद लूंगा 7:45 बजे. बट किचन में देखा कि ऐसा मेनू है जो मेरा फेवरेट है. इमीडिएटली माइंड म्हटलं अरे ले लो फटाफट, क्या पता बाद में मिला खत्म हो जाएगा तो, मिलेगा नहीं, ले लो फटाफट फटाफट ले लो. झालं, अर्धा पाऊण तास, अर्धा तास गेला असेल. मग एक क्रिटिकल आवर असतो तो, एक टाइम तो गेला की मग थोड्या डावळ झाल्या मला की मग बस अरे बोल. मग आता डायरेक्टली जेव्हा क्लास वगैरे संपेल तेव्हा शांत चित्ताने बसायचं, तोपर्यंत चित्त लागणार नाही. मग आता काय होतं की बऱ्याचदा आपली बुद्धी लागेल बघा, हे फार इम्पॉर्टंट सक्सेशन आहे, प्रोग्रेशन. बुद्धी लागते पण मन लागत नाही, राईट. मन एक वेगळी एंटिटी आहे, बुद्धी एक वेगळी एंटिटी आहे, आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात सिर्फ बुद्धि लगाने से काम नहीं होगा बेटा, मन भी लगाओ अपना, जबरदस्ती मन को बिठाओ ना. बघा तुम्हाला दिसेल आपल्या आयुष्यामध्ये बुद्धीपेक्षा मन सुपिरियर आहे. सुपिरियर इन द सेन्स की हायर इन द सेन्स की कधी कधी आपल्या बुद्धीला कळलेलं असतं की हे चीज नाही करणं आहे, पण जोपर्यंत मनाने त्या गोष्टीचा होल हार्टेडली स्वीकार केला नाहीये तोपर्यंत ती गोष्ट थिअरीच राहून जाते. मग आता बघा आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे की मांसाहार करू नये, बुद्धीने एक्सेप्ट केलेलं आहे, अरे मांसाहार करने से हिंसा होती है, कितने रोग होता है, बीमार होता है, ये होता है. म्हणून माइंडने पण एक्सेप्ट केलं, हाँ सही बोल रहा है तू, नहीं खाना चाहिए. अँड देन दॅट थिअरी बिकम्स रिअलायझेशन. ती एक केवळ थिअरी आणि ती साक्षात्कार बनते. पण आता से फॉर एक्झाम्पल काही तुम्हाला गोष्टी अशा आयुष्यामध्ये भेटतील, त्या गोष्टी आपल्याला अजूनपर्यंत साक्षात्कार झालेल्या नाहीत कारण मनाने त्याचा स्वीकार केला नाहीये. से फॉर एक्झाम्पल चैतन्य महाप्रभु कहते तृणादपि सुनीचन तरोपि सहिष्णुना अमानिना अपमान देना कीर्तन सदाहरी. दूसरों को हमेशा सम्मान देना चाहिए, दूसरों के अंदर फॉल्ट फाइंडिंग नहीं करना चाहिए. बुद्धीने एक्सेप्ट केलेलं आहे, माइंड तोपर्यंत पण माइंड काय म्हणतं, नहीं 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 मुझे भी प्रेस्टीज चाहिए यार, लोग मुझे भी थोड़ा, मैं भी डेकोरेट करके जाऊंगी, मैं भी ऐसा हो साड़ी नया डिजाइन वाला पहन के जाऊंगी तो लोग फोटो खिंचेंगे तो लोग बोल. माइंडने एक्सेप्ट केलं नाहीये अजून की ऑफकोर्स मी असं म्हणत नाही की आपण सजवू नये स्वतःला, पण माइंडने एक्सेप्ट केलं नाहीये की जेव्हा 2 वैष्णवांमध्ये आपल्याला दोष दिसतील तेव्हा मन काय म्हणेल, देख ना कितना अच्छा प्रॉब्लेम दिख रहा है, बोल 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 जाके बोल, इससे पता चलेगा तू कितना अच्छा वो कितना बेकार आहे. तर ते माइंडने अजून एक्सेप्ट म्हणजे इन द सेन्स की रुजलं नाहीये मनामध्ये की अरे नाही 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 हे आपण नाही असं नाही केलं पाहिजे. म्हणून नुसतं बुद्धीने एक्सेप्ट करून चालत नाही, मनाने पण त्याला होल हार्टेडली एक्सेप्ट केलं पाहिजे. देन दॅट बिकम्स रिअलायझेशन. मग आता 2 गोष्टी झाल्या, बुद्धी झाली, मन झालं. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे बुद्धी भी लग गया, मन भी लग गया, व्हाट अबाउट फेथ? श्रद्धा पण लागेल ना आपली, श्रद्धा सॉरी निष्ठा. श्रद्धा माताजी कुठे गेले आज? श्रद्धा मॅनेजर आहेत, हा ठीक आहे. मॅनेजर लोक नसले ना की मग बरोबर नसतं ते. मॅनेजर कोऑर्डिनेटर हॅज टू बी देअर इन द क्लास, बिकॉज क्लास त्यांच्याकरता चालतो. एनिवेज हरे कृष्ण. ठीक आहे. तर ओके, बुद्धी लागलेली आहे, मन पण लागलेलं आहे. पण आता काही तुम्हाला दिसतील उदाहरण ज्याच्यामध्ये बुद्धी पण लागते, मन पण लागते, पण आपली श्रद्धा नसते त्याच्यामध्ये, सॉरी निष्ठा नसते. उदाहरणार्थ घेऊया, समजा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, ठीक आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफिसमध्ये जातो, काम करतो,
त्याचं मन लागले, बुद्धी लागलेली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर काम करण्याकरता, त्याचं मन पण लागलेलं आहे. पण जेव्हा त्याला सांगितलं की अच्छा सुनो, आपको क्या करना है, महीना भर काम करना है, आपकी बुद्धि लगानी है, आपका मन लगाना है, लेकिन आपको पगार नहीं मिलेगा. काम करेल का तो? काम करेल का? तो म्हणेल फिर मेरा कुछ इसमें मैं मतलब आई कांट पुट माय एनी इन्व्हेस्टमेंट फर्दर. किंवा तुम्ही दुसरं उदाहरण घ्या, स्टुडंट लोकांचं, मुलं असतात ना, अभ्यास करतात, त्यांना सांगितलं परीक्षा आहे, अभ्यास करायचं व्यवस्थित, ते आपली बुद्धी लावतात एकदम जबरदस्त तेज, मन पण लावतात. जैसे ही एग्जाम हो जाता है इमिडिएटली ते रन अवे फॉर सम स्पोर्ट, खेळ वगैरे. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांची त्या गोष्टीवरती निष्ठा नाहीये. वो किसके लिए है? अरे जिंदगी में पैसा कमाना है यार, पैसा चाहिए, नौकरी चाहिए, नौकरी होगी तो फिर शादी होगा, फिर घर मिलेगा, उसके लिए, इसके लिए नहीं कि मेरा उसमें इस तरह से विश्वास है कि ये चीज जीवन में बहुत इंपॉर्टंट है, उसके लिए नहीं. तुम्हाला कळलं का ना उदाहरण? म्हणजे व्यक्तीचा बुद्धी आहे, मन आहे, पण त्याचा त्या गोष्टीवरती विश्वास नसेल. ठीक आहे यार, करने के लिए करना पडेगा यार. म्हणून बघा काही अकॅडमिक स्कॉलर असतात जे गीतेवरती पीएचडी करतात. आता पीएचडी करण्याकरता बुद्धी लावावी लागते आणि एवढा खडतर अभ्यास करण्याकरता मन पण लावावं लागतं, पण त्याचा भगवानावरती विश्वास नाहीये बिलकुल. तो गीतेतनं सिद्ध करून दाखवलं तुम्हाला, म्हणजे सिद्ध इन द सेन्स की तो म्हणाल की भगवान नाहीये. मग ह्याला काय म्हणणार तुम्ही? उसका बुद्धि है, बुद्धि लगाए, मन लगाए, बट उसको विश्वास नहीं है. वो केवल किसके लिए कर रहा है? पगार, पैसा, पानी, उसके लिए कर रहा है. राइट. म्हणून आहे ना, याला एक सुंदर ऍक्च्युली महाराजांचं एक उदाहरण आहे. एक वेळेला राधानाथ महाराज अमेरिकेमध्ये असताना एक जण त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता. एक बिबिलिकल स्कॉलर, ख्रिश्चन स्कॉलर आहे तो, अति स्कॉलर. तो महाराजांचा इंटरव्ह्यू घेतो आणि महाराज ज्यू आहेत ना, तर तो पण ज्यू होता. तो म्हणा, अरे हमारा लड़का ज्यू वाला हरे कृष्णा बन गया. तो इंटरव्ह्यू घेऊन महाराजांना परास्त करायचा प्रयत्न करायचा, ख्रिश्चॅनिटी आणि हिंदुइझम. महाराज नेहमी त्याला हरवायचे. प्रत्येक वेळेला तो जे बोलायचा त्याच्यावरती गीतेवर आणि बायबल मधला कोट करून महाराज त्याला डिफीट करायचे. अशा प्रकारे भरपूर दिवसानंतर जेव्हा डिबेट संपली, त्या डिबेटच्या एंडला जेव्हा महाराज बोलले की तुम तो हार गया, तर तो व्यक्ती काय म्हटला असेल? तो म्हटला की इसमें कौन सी बड़ी बात है, मैं तो ये सब करता हूं. आणि तो म्हटला की अरे लेकिन मैं देख रहा हूं कि आपका कितना विश्वास है यार, आपके हरे कृष्णा के ऊपर, गीता के ऊपर, भक्ति के ऊपर. तो महाराज म्हटले का आपको आपके इसमें विश्वास नहीं है क्या, धर्म के ऊपर? है क्या विश्वास? मुझे कोई क्रिश्चियन, मैं आई डोंट बिलीव इन जीसस ओनली. तो म्हटलं मी जीसस वरती विश्वासच करत नाही. महाराज म्हटले क्या? महाराज म्हटले की तो फिर इतना दिन डिबेट काय केले किया? म्हटलं की ये मेरा प्रोफेशन है. ये मेरा प्रोफेशन है डिबेट करना, तो मैं डिबेट करते रहूंगा. तुम्हाला कळलं काय अर्थ? म्हणजे हा एवढा हाय फंडू स्कॉलर आहे ख्रिश्चॅनिटीचा, पण जेव्हा महाराज म्हटले की तुमको विश्वास नहीं है क्या तुम्हारे धर्मशास्त्र के ऊपर? मतलब काय का विश्वास? आई डोंट हैव एनी विश्वास. मेरा काम है डिबेट करना. और महाराज बेटे ठीक है, 1-2 दिन ठीक है, 3-4 दिन तक डिबेट किया. इतना लंबा डिबेट क्यों? मतलब हमारा एंटरटेनमेंट है. मेरा एंटरटेनमेंट हो गया, इतना डिबेट किया तो अच्छा लगा मुझे, बट मेरा विश्वास नहीं है भगवान के ऊपर. आई डोंट बिलीव इन जीसस. म्हणजे तुम्ही बघा, या व्यक्तीचा बुद्धी लागलेली आहे, मन लागलेलं आहे, पण याला विश्वास नाहीये, निष्ठा नाहीये त्या गोष्टीवरती. आपल्यामध्ये पण आयुष्यामध्ये असं होऊ शकतं. आपण काय असं असेल की थेरोटिकली भगवंतांना ऍक्सेप्ट केलेलं आहे, कृष्ण है, पर सचमुच स्वीकार किया है क्या कृष्ण है, और कृष्ण ही तुम्हारे करता धरता है करके तुमने बुद्धि लगाया है, मन लगाया है, लेकिन तुम्हारा निष्ठा है क्या कृष्ण के ऊपर कि मैं करूंगा तो कृष्ण मुझे सचमुच भगवत धाम लेके जाएंगे? या फिर तुम जो सोशल प्रेशर की वजह से कर रहे हो, अरे नहीं यार मेरा पड़ोसी भी हरे कृष्णा हो गया है, वो भी हरे कृष्णा हो गया है, करना चाहिए, रहूंगा तो कोई सोसायटी में लोग बोलेंगे धार्मिक आहे. म्हणून भारतामध्ये तुम्हाला दिसेल बरेच लोक भारतामध्ये ऑफकोर्स आपल्याकडे इनेट आहे कृष्ण भावना भारतीयांमध्ये, पण आपण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली फक्त आपली बुद्धी लागली असेल किंवा मन लागले असेल, पण निष्ठा नाही आपल्याला. कि मैं हिंदू बोलने के लिए हिंदू हूं,
लेकिन मुझे अगर बोलेंगे कि भगवान कौन है, भगवान से कैसे प्रेम करना चाहिए, कुछ पता नहीं, क्योंकि कभी उसमें इन्व्हेस्टमेंट किया ही नाही, क्योंकि जस्ट नेमसेक के लिए मैं हूं, राईट. आणि तुम्हाला दिसतील वैदिक शास्त्रामध्ये आता चौथा आयटम, एखाद्याची श्रद्धा असेल, मन लागला असेल, बुद्धी पण लागली असेल, त्याला श्रद्धा पण असेल की नाही करना चाहिए, ये एक प्रोसेस करने से रिजल्ट मिलता है, पण त्याच्या जीवनाचा तो उद्देश आहे का, त्याच्या जीवनाचा उद्देश तो आहे का. त्याला उदाहरण बघा. आता शुक्राचार्य तुम्ही बघितलं असेल, भागवत मध्ये उदाहरण आहे. शुक्राचार्यांना विश्वास होता कशावरती, ये यज्ञ अगर करूंगा तो इस यज्ञ से मुझे फल प्राप्त होगा. जे वैदिक कर्मकांडी यज्ञ असतात ते त्यांनी बली महाराजांना यज्ञ करायला लावलं होतं, विश्वजित यज्ञ. पण जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा शुक्राचार्य क्या म्हटले, अरे मत दे विष्णू को, ये विष्णू है, ये सब कुछ चुरा लेगा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, शुक्राचार्यांना माहिती आहे की वैदिक अनुष्ठान केल्याने आपलं जे फळ आहे ते फळ प्राप्त होतं, पण त्या वैदिक अनुष्ठानाचा जो कर्ता आहे किंवा वैदिक अनुष्ठानाचा जो मालक आहे त्याच्यावर माझं प्रेम नाहीये. हे जसं काय जसं कंपनीचा मालक असतो ना, आपण नोकऱ्या करतो, आपल्याला कोणाशी घेणं देणं आहे, अरे मुझे पैसा मिलेगा, नौकरी है मेरा, तो मैं नौकरी करने के लिए मन लगाता हूँ, बुद्धि लगाता हूँ, मन भी लगाता हूँ, और मुझे विश्वास भी है कि काम करूंगा तो पैसा मिलेगा, लेकिन मुझे कंपनी के मालिक से कुछ भी लेना देना नहीं है. उसके घर परिवार में क्या हो रहा है या उसको क्या चाहिए, क्या तकलीफ है, मुझे कुछ भी लेना देना नहीं है. मग काही लोक अशी असतात, वैदिक इव्हन सेक्शन मध्ये मला दिसेल, शुक्राचार्य यांनी आपली बुद्धी लावली होती, मन लावलं होतं, त्यांना निष्ठा पण होती की वैदिक कर्मकांड यज्ञ केल्याने आपल्याला फळ भेटेल, विष्णू देंगे, लेकिन विष्णू से मुझे कुछ लेना देना नहीं. म्हणून ते बली महाराजांना काय म्हणतात, मत दो. तुम्हाला उदाहरणं कळली का. आणि ह्यावणी अजून एक चांगलं क्लासिक उदाहरण आहे याचं, पुरुरव महाराजांचं. पुरुरव महाराज तुम्हाला माहिती असेल, 9व्या स्कंदामध्ये पुरुरव महाराजां आणि उर्वशी यांचं प्रेम झालं होतं, पण उर्वशी त्यांना सोडून गेली होती, बरोबर आहे. मग पुरुरव महाराजांनी उर्वशीला बोलवण्याकरता काय केलं, यज्ञ केलं. तुम्हाला माहिती, यांनी यज्ञ अनुष्ठान केलं आणि त्यांना माहितीये की यज्ञ करता कोण आहे, श्री विष्णू आहेत. आणि यांनी यज्ञ करून कुणाला बोलवलं असेल, उर्वशीला बोलवलं. त्यांना माहितीये की विष्णू पण मला भेटू शकतात जर मी विष्णूने मागितलं तर, पण त्यांनी विष्णू नाही मागितलं. इव्हन याच्यापेक्षा क्लासिक एक उदाहरण आहे याचं, दुर्वास मुनींचं. तुम्हाला माहिती आहे दुर्वास मुनी कुठे गेले होते, वैकुंठात गेले होते ना. आता विचार करा, जो मनुष्य वैकुंठात पोहोचला, वैकुंठामध्ये पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना म्हटलं पाहिजे होतं ना कि भगवान मैंने गलती किया, मैंने अपराध किया, मुझे माफ कर देना. आता भगवंत म्हटले ठीक है, उस व्यक्ति से जाके माफी मांगो अमरीश महाराज से. पण आता वैकुंठात पोहोचल्यावरती यांनी म्हटलं पाहिजे होतं की भगवान मैं माफी मांगता हूँ, उनसे माफी मांगता हूँ, मुझे भगवत धाम में ले लो ना, मैं भगवत धाम में रहना चाहता हूँ. पण नाही बोलले ना ते. अमरीश महाराजांना पण त्यांनी अमरीश महाराजांना माफ केलं. अमरीश महाराजांकडे त्यांनी काय हे नाही मागितलं, म्हटलं की मला भगवत धामला जाऊ द्या. म्हणजे त्याची श्रद्धा, म्हणजे त्याची बुद्धी लागलेली आहे, श्रद्धा पण मन पण लागलेलं आहे, श्रद्धा पण आहे, म्हणजे निष्ठा पण आहे, पण ही इज नॉट परायण. त्याच्या जीवनाचा उद्देश भगवत प्राप्ती करणे नाहीये. हिज लाईफ इज नॉट रेडी टू सॅक्रिफाइस हिज लाईफ फॉर गेटिंग कृष्णा. मग आपल्या जीवनामध्ये असं असू शकेल, अरे मैं इस्कॉन में आया हूं, बुद्धि लगाया, सबसे बेस्ट ऑर्गेनाइजेशन कौन सा है, इस्कॉन. अच्छा, मन भी लगता है यहाँ पे, सोशलाइजिंग होता है, एंटरटेनमेंट होता है. अच्छा, मेरा विश्वास भी है कि अगर इस्कॉन में रहूंगा तो अच्छा होगा सब मेरे जीवन में. लेकिन जब करने के लिए बोलेंगे नहीं, जब नहीं कर सकता मैं. डोनेशन देना है, नहीं, डोनेशन भी मैं दूंगा, मेरा पगार 1 लाख रहेगा, मैं 100 रुपये डोनेशन दे सकता हूँ हुंडी में, राइट. सेवा देना है, नहीं, टाइम नहीं मेरे पास. बेसिकली सी असं नाही की मग हे लोक म्हणजे युजलेस असं नाहीये. दे आर व्हेरी नाईस पीपल, दे आर कमिंग टू रिलिजियस ऑर्गनायझेशन, बट देन डेडिकेशन नाहीये. त्यांच्या जीवनाचा गोल किंवा उद्देश भगवंत नाहीयेत, आणि हे आपल्यासमोर होऊ शकतं. आणि म्हणून तिथं भगवंत म्हणतात तद्बुद्ध्या, नंबर 1 बुद्धी, तदात्मानस आपलं मन, तन्निष्ठा, आणि फायनली तत्परायण. अब परायण है क्या, सी हा श्लोक डायरेक्टली इनडायरेक्टली इंडिकेट करतो, दीक्षा घेऊन तुम्ही काय करा, स्वतःला डेडिकेट करा. जस्ट तुम्ही सुपरफिशियल राहू नका की अरे मैं इस्कॉन में आया, मेरा काउंसलर है, मजा करता हूं मैं, बस दीक्षा नहीं लेना.
दीक्षा लेने से क्या होगा, तत्परायण हो जाएगा ना. तत्परायण हमको नहीं बनना है, हमारा मन लगे. सी म्हणून असं प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता. इव्हन चॅन्टिंग मध्ये सुद्धा आज तुम्हाला चॅन्टिंग तुम्ही करता किंवा आपण करतो का, अरे नहीं वो काउंसलर ने बोला यार 16 माला के बगैर फिर तुमको यात्रा नहीं आने मिलेगा, इस्कॉन में तुम्हारा स्टेटस कुछ भी नहीं है. लोग बोलेंगे तुम सेक्शन राउंडर है क्या, हाँ आई एम सेक्शन राउंडर. कैसे करते सेक्शन राउंड, मोबाईल देख के करता हूँ, टीव्ही देखते करता हूँ, गाडी में चलते देखता हूँ. त्या दिवशी एक माताजी होती, आम्हाला एक विचारते, ती म्हणते की म्हणजे नॉट बॅड, ती म्हटली गुरुजी मैं टीवी में लेक्चर ऑन करती हूँ और साथ में जब करती हूँ, चलता है क्या. इनोसंट, व्हेरी इनोसंट. ते म्हणते प्रवचन चालू असतं, ते म्हणते इस्कॉनच प्रवचन चालू असतं आणि मी चॅन्टिंग करते, चालतं का. म्हटलं नाही ऐसा नहीं चलता है. म्हणजे या तर लेक्चर सुनो या चॅन्टिंग करो, राईट. पण काही लोक असे असतात आयुष्यामध्ये की त्यांना, आणि आपल्यासोबत हे होऊ शकतं. म्हणून आपण जर सिरियस नसेल, परायण होणे किंवा डेडिकेशन होणे फार महत्वाची गोष्ट आहे. अदरवाईज आपण चॅन्टिंग करता एवढी बुद्धी लावलेली आहे, मन पण लावलेलं आहे, निष्ठा पण आहे की चॅन्टिंग करायचं अच्छा होगा, पण चॅन्टिंग आपण कशी करतो याने दिसतं की आपण परायण आहोत की नाही आहोत. आणि आपण परायण म्हणजे बेसिकली काय, डेडिकेटेड. आपलं सॅक्रिफाय, आपण आता चॅन्टिंग मध्ये 2 तास चॅन्टिंग करता काय करायला लागतं, सॅक्रिफाईस करायला लागतो. मन बोलता है यहाँ घूम के आओ, मन बोलता है वहां जाओ, टीवी देखो, पिक्चर देखो, यहाँ मन जो भी बोलेगा उसको बोलेगा चुप बैठ अभी 2 घंटे के लिए, अभी मेरा टाइम, आई एम डेडिकेटेड, परायण हो गया हूं मैं अभी. किसके लिए, भगवत नाम के लिए, राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे ह्या श्लोकामध्ये एवढं सुंदर निरूपण केले भगवंतांनी की अशा प्रकारे जर तुम्ही असाल, तद्बुद्ध्या तदात्मान तन्निष्ठा तत्परायण देन गच्छन्ति पुनरावृत्तिम ज्ञान निर्दोष कल्मषा. जब ये हो गए तो ऐसे भक्ति से आपको क्या होगा, जो ज्ञान मिलेगा उस ज्ञान से क्या होगा, सर्व कल्मशे धुतले जातील आणि त्याप्रमाणे आपण सहज मुक्तिपथावर अग्रेसर होऊ. हे सगळे ना वेगवेगळ्या स्तरावरची अनर्थ निवृत्ती आहे. एक अनर्थ निवृत्ती आहे बौद्धिक स्तरावरची, एक अनर्थ निवृत्ती आहे मानसिक स्तरावरची, एक अनर्थ निवृत्ती आहे आपल्या निष्ठेच्या स्तरावरती, एक अनर्थ निवृत्ती आहे कंप्लीट सरेंडर. जैसा गजेंद्र ने किया ना सरेंडर, गजेंद्र ने पहले बुद्धि लगाया, पहले मन लगाया, उसको लगा हो जाएगा काम, फिर उसका निष्ठा भी था कि मैं इस तरह से लगे रहूंगा, तो नहीं हुआ, उसको कंप्लीटली डेडिकेट करना पड़ा. ज्याप्रमाणे द्रौपदीला पण डेडिकेट करावं लगा, हे कृष्ण हे गोविंद, अब मेरे जीवन में और कोई नहीं है, केवळ आप ही है, राईट. अशा प्रकारे आपल्याला डेडिकेशन द्यावं लागेल. देन आपल्याला भगवंतांचं कंप्लीट 100% जे ज्ञान आहे, भगवान कोण आहे, मैं कोण हूं, त्याने आपलं हृदय परिपूर्ण होऊन जाईल. आणि प्रॉपर लिहितात या तात्पर्यामध्ये शेवटून 4-5 लाईन प्रभुपाद म्हणतात, ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णामध्ये स्थित आहेत, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावना होत आहे, निसंशय त्याची सर्व कल्मशे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावना होईत मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण मध्ये द्वैत, एकच वेळी भेद आणि अभेद आहे, आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. इट इज लाईक दॅट. हरे कृष्ण. एनी क्वेश्चन्स टिल नाउ? लेक्चर संपलं नाहीये. ब्रेक 1-2 मिनिटाचा. बोला, कोणाला काही जिज्ञासा, कोणाला काही प्रश्न आतापर्यंत समजलं नाही, चष्मा काढा, डोळे पुसून घ्या. हा बोला गोपीगण माताजी. प्रभूजी, तुम्ही तर सांगितलं होतं की बुद्धी, मन, निष्ठा आणि उद्देश हे सारी पाहिजे. तर कधी कधी मन, बुद्धी असतं आणि उद्देश पण कधी कधी माहित असतो, पण निष्ठा तेवढी प्युअर नसते किंवा तेवढ्या मॅक्सिमम पर्सेंटेज मध्ये नसते, तरी पण आपण उद्देश गाठू शकतो का? म्हणजे आपले प्रयत्न करू शकतो हळू निष्ठा जास्त वाढवून करू शकतो का, असं की चारी परफेक्शन म्हणजे सगळं कम्प्लीटच पाहिजे त्याच्यासाठी? आता काही परफेक्शन मध्ये नाहीये. आता आपली जी भेळ आहे, आय मीन टू से की दिस इज स्पिरिच्युअल भेळ किंवा दिस 4 कंपोनंट. आता आपली बुद्धी पण परिपक्व नाहीये, मन पण परिपक्व नाहीये, निष्ठा पण नाहीये. आश्रय तर विसरूनच जावा. आश्रय म्हणजे काय आहे? परायण म्हणजे काय? परायण म्हणजे डेडिकेट, कम्प्लिटली डेडिकेशन. जसं तुम्हाला ते उदाहरण तुम्ही बघितलं होतं ना जनक महाराजांचं 3ऱ्या अध्यायात, जेव्हा तिथे भागवत कथेमध्ये बसले होते, आग लागली, तेव्हा जनक महाराज उठले नाही. ही सेड यू गो अँड डू द नीडफुल. असं नाही की त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी जस्ट वॉश ऑफ करून टाकली. ते म्हटले जाओ सैनिको, देखो जो भी है आग बुझाओ, जो करो. उनको विश्वास था कि मैं भगवत कथा में बैठा हूं, सैनिक अपना काम करेंगे, भगवान उनको बुद्धि देंगे, आग बुझ जाएगी, राइट. तर ह्या लेवलला तुम्ही तर आय थिंक ऍडव्हान्स लेवलला आहात.
आमच्या लेवलला तर आमचं मन पण लागत नाही कधी. बुद्धि तर एवढी नेहमी ऍक्टिव्ह असते की कैसे इंद्रिय तृप्ति करना है संसार में, कैसे अच्छा खाने के लिए चीज मिलेगा या देखने के लिए घूमने के लिए, बुद्धि ऐसे स्कीम करते रहता है. माइंड तो फिर उसको सपोर्ट करते रहता है, हाँ देख देख वो अच्छा खाने का चीज है, यहाँ घूमने का चीज है, यहाँ आराम है, राईट. ये सब कुछ चारही गोष्टी हव्यात. आपण आता काय लहान बेबी स्टेप्स घेतोय, स्टेप बाय स्टेप. पण हे जेव्हा आपण पुन्हा पुन्हा म्हणून ना शास्त्र अध्ययन, भक्तांचा संघ आणि श्रवण करणं हे एवढं इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा रिमाइंड होतं. आता हे मी जेव्हा लास्ट टाइम घेतलं होतं तेव्हा मी ऐकलं होतं, आता त्यानंतर ऐकतो सरळ. मध्ये मध्ये कधी कधी श्लोक येतात, पण डेप्थ मध्ये जेव्हा आपण पुन्हा ऐकतो मग कळतं अरे नाही चॅन्टिंग. म्हणून बघा चॅन्टिंग मध्ये ना, जेव्हा आपण चॅन्टिंग करतो ना, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की चॅन्टिंग फक्त अटेंटिव्ह केल्याने भगवंत प्राप्त होत नाहीत, बिकॉज इट्स नॉट अ मेकॅनिकल प्रोसेस. ॲट द सेम टाइम अटेंटिव्ह चॅन्टिंग करणे हे निष्ठेचं एक लक्षण आहे, परायण होण्याचं एक लक्षण आहे, की मन पडेल पण त्याला आणायचं, पण कुठल्या आधारावरती, नॉट जस्ट की फोर्सिबली मेकॅनिकली, बट हे भाव ठेवून की मी याच्यावरती जेव्हा मन लावेल तेव्हा भगवंत हे मला प्राप्त होतील. है ना. बऱ्याचदा आपण मेकॅनिकल असतो. म्हणून अमोल लीलाप्रभूंचं सुंदर स्टेटमेंट आहे. ते म्हणतात की चॅन्टिंग इज नॉट, बरं लोक काय म्हणतात ध्यान करणं आहे. अमोल लीलाप्रभू म्हणतात चॅन्टिंग इज कॉलिंग. कॉलिंग म्हणजे काय, जसं लहान प्रभुपाद म्हणतात ना उदाहरण, चॅन्टिंग इज लाईक अ स्मॉल बेबी क्राईंग फॉर मदर. लहान मुलं कसं रडतं आई करता, त्याचं रडणं आणि आपलं रडणं एक्झॅक्ट मॅच झालं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं रडणं आमचं रडणं हे लहान बेबीच्या रडण्याशी मॅच होईल, त्या दिवशी तुम्हाला कळलेलं आहे की यस नाव दिस प्रोसेस वर्क्स, चॅन्टिंग वर्क्स. गजेंद्र ऍक्च्युली त्या भावामध्ये रडलेला आहे, द्रौपदी त्या भावामध्ये रडलेली आहे. आणि म्हणून त्यांना इमिडिएटली इन्स्टंटली भगवंताने डायरेक्टली प्रेझेंट होऊन इमिडिएट सँक्शन करून टाकलं, येस आय एम देअर. इवन प्रल्हाद महाराज, इवन ध्रुव महाराज, इवन परीक्षित महाराज. तर दॅट्स ओके. आपल्या स्तरावरती पण पुन्हा पुन्हा हे श्रवण करत राहायचं, पुन्हा पुन्हा भगवंतांच्या असं भक्तांचा संघ घ्यायचा ज्यांनी आपलं जीवन डेडिकेट केलेलं आहे. श्रील प्रभुपाद गुरु महाराज यांनी कसं पारायण केलंय जीवन, राईट. आणि त्यांच्या सत्संगातनं त्यांच्याकडनं हे इन्फेक्शन आपल्याला भेटेल. बेसिकली इट्स ऑल वी आर बोरोइंग. स्वतःच्या कर्तृत्वावरती नाही भेटत आहे. आपण हे जसं गुरु महाराजांना ऐकून लोक म्हणतात की लेक्चर ऐकणे से क्या होगा. अरे लेक्चर ऐकणं मतलब क्या आहे. जेव्हा आपण लेक्चर ऐकतो तेव्हा त्यांचे साक्षात्काराचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते आपल्या कानातनं मनात, पहिले कसं होतं बुद्धीतनं मनातनं हृदयामध्ये आणि हृदयातनं आत्ममध्ये जातात. हा त्याचा प्रवास आहे. अशा प्रकारे हळूहळू होईल. उद्या चॅन्टिंग करायला ना तेव्हा पहिले मन लावा. मन जर सक्सेसफुल झालं तर पहिले बुद्धी तर लागेल, बुद्धी लागली म्हणून चॅन्टिंग चालू केली. मन लावा. मन लागलं तर मग विश्वास ठेवा कि ये चैंटिंग करने से मेरे जीवन में ऑल ऑस्पिशियसनेस, ऑल सक्सेस आने वाला है. ऍक्च्युली ही गोष्ट तुम्हाला कळली ना तर चैंटिंग कधी थांबणारच नाही. बऱ्याचदा आपलं कसं असतं, कुछ काम रहता है मैंने पहले वो काम कर लेता हूँ. विश्वास नहीं है कि चैंटिंग अच्छा करोगे तो वो काम अपने आप अच्छा हो जाएगा. शेवटी जगातल्या गोष्टी घडवणारा कोण आहे, भगवंत आहेत ना. तुम्ही चैंटिंग चांगली केली तर तुमची काळजी त्यांना नाहीये का. आपल्याला विश्वासच नाही. मैं ही करता हूँ, मैं नहीं करूंगा तो होगा नहीं. अरे तुम रुको ना, 10 मिनट रुको. अच्छा 12 माला नहीं कर सकते, 6 माला करके जाओ ऑफिस में. जस्ट चैंट 6 राउंड्स. 6 नहीं जमता है, 4 माला करके जाओ, बट कुछ तो करके जाओ ऑफिस में. अशा प्रकारे. हरे कृष्ण. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आज वेळ आपल्याकडे. 7:15 चांगला टायमिंग आहे. आत्ताशी 8:24. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विंडो नंबर 2. कुठे कुठे सुगंध येतोय मला. मेथीची भाजी बनतीये. भाकरी बनतीये. एनिवेज, तर अशा प्रकारे मग इथे जेव्हा भगवंत सांगतात, जास्त नाही, आपण अजून 15-20 मिनिटं घेऊ, दॅट्स इट. मग जास्त टॉर्चर नाही होणार. अजून 4-5 श्लोक मग आपण विराम देऊ. मग आता त्यानंतर मग आता सारांश काय, श्लोक नंबर 16 पासून चालू झालं होते. 16, 17, 18 राईट. 16 मध्ये भगवंतांनी सांगितलं की एव्हरीथिंग विल बिकम क्लिअर वेन यू गेट दिस नॉलेज. तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल जेव्हा तुम्हाला ज्ञान भेटेल. 17 मध्ये भगवंत म्हटले इस प्रकार, हरे कृष्णा.
प्रभूजी हा बोला. 15व्याचं तुम्ही तात्पर्य सांगा. चालेल, 15 तात्पर्य आपण एकदम एंडला येऊ, कारण आता थीम बिल्ड झालेली आहे. ते आता रिकॅप केलं तर मग त्यांना दुसऱ्या थीमला पोहोचलते. राईट, शेवटला आपण येऊ. ओके. आठवून द्या. ओके. 17 मध्ये भगवंत म्हटले कि तुम्हें ज्ञान कैसे मिलेगा अगर तुम अपने चारों के चारों फैकल्टी मुझ पर लगाओगे. तो एक फैकल्टी से काम नहीं चलेगा, 2 से नहीं चलेगा, 3 से नहीं चलेगा, 4. आणि 4थी तर फार महत्वाची आहे, परायण होणे. त्यानंतर मग आता 18व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात ये सब ज्ञान मिलने से क्या होगा. श्लोक नंबर 18, प्रियंका माताजी वाचा. प्रियंका कांबळी माताजी वाचा श्लोक नंबर 18. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. प्रणाम. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. तात्पर्य, यथार्थ ज्ञानी मनुष्य विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी समान दृष्टीने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आपल्याला काय दिसेल? समदृष्टी. अरे ये डिवोटी गरीब है, ये डिवोटी अमीर है, ये डिवोटी सुंदर दिखता है, ये अच्छा नहीं दिखता है, ये डिवोटी बहुत इंटेलिजेंट है, ये डिवोटी बुद्धू है ना, ये डिवोटी बहुत अच्छा कुकिंग करता है, इसलिए बहुत अच्छा डिवोटी है. वो डिवोटी अच्छा कुकिंग नहीं करता है, इसलिए अच्छा डिवोटी नहीं है. आपण काय करतो, सगळे एक्सटर्नल पॅरामीटर वरनं डिवोटीला आपण लेबल लावून टाकतो. ये बहुत अच्छा मैनेजर है, बहुत बड़ा मैनेजर है, तो ये बहुत अच्छा डिवोटी है. जरूरी नहीं है. ये सिंपल झाड़ू मारने वाला डिवोटी उससे बढ़िया हो सकता है. राइट. मग आपल्याला दृष्टि प्राप्त होते कि सब जगह पे सब भगवान की किस तरह से प्रेजेंस है. आता 4 पॅरामीटर गोष्टी दिलेत, ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ. राईट. मग आता तुम्हाला याच्यामध्ये दिसेल हे प्रकृतीचे बेसिकली मोड्स आहेत. गाय सत्वगुणामध्ये असते, त्यानंतर हस्ती यानी की हत्ती रजगुणामध्ये असतो, कुत्रा आणि कुत्र्याचं मांस भक्षण करणारा तमोगुणामध्ये असतो. हे प्रकृतीच्या 3 गुणामध्ये स्थित असलेले वेगवेगळे गोष्टी आहेत. राईट. मग आता जरी या 3 वेगवेगळ्या स्तरावरती तुम्हाला पहिले तर ह्या 3 वेगळे स्तर दिसतील, आणि या 3 स्तर जरी वेगळे असले तरी 3 स्तरामध्ये तुम्हाला काय दिसेल? 2 कॉमन गोष्टी दिसतील. 2 गोष्टी काय कॉमन आहेत? ह्या 4 आयटम मध्ये 5 आयटम मध्ये 2 कुठल्या कॉमन गोष्टी आहेत सांगा मला. सगळ्यांमध्ये काय आहे? आत्मा आहे ना, आणि दुसरी गोष्ट काय? परमात्मा. जो व्यक्ती अशा प्रकारे ज्ञानाने सज्ज झालेला आहे त्याला दिसतं की इसमें आत्मा है, इसमें परमात्मा है. कॉमन गोष्ट. राईट. आणि प्रभुपाद म्हणून तात्पर्यामध्ये लिहितात, कृष्ण भावना भावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा, गाय किंवा हत्ती भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने शारीरिक भेद निरर्थक आहेत. का? कारण हे सगळे भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. राईट. आणि म्हणून भगवंताचा भक्त जो आहे ना तो कधीही कुणाला वाईट वागवत नाही. हे कारण आहे, लक्षात ठेवा. आपण म्हणतो की अरे अच्छे बनो, अच्छा क्वालिटी डेवलप करो, या अच्छा क्वालिटी ऐसे डेवलप नहीं होता है. जब तक हम भगवान के भक्त नहीं बनेंगे तब तक हम लोगों को अच्छा ट्रीटमेंट नहीं दे सकते, क्योंकि हमारे अंदर एनवी रहेगा ही रहेगा, लस्ट रहेगा ही रहेगा, ग्रीड रहेगा ही रहेगा. यू कांट वाइप इट आउट अनलेस वी बिकम डिवोटी. म्हणून आपण जेव्हा भक्त बनतो ना तेव्हा आपल्या हृदयात सगळा कचरा निघून जाईल आणि मग आपण प्रत्येकावरती प्रेम करू शकतो. या जगामध्ये असं उगाच ना लोक म्हणतात की युनिटी चाहिए, सब समान है. अरे सब समान ऐसे नहीं बनेंगे मेरे दोस्त. सब समान बनने के लिए पहले तुम्हारा दृष्टि होना चाहिए कि सब समान कैसे हैं. राईट. आणि म्हणून प्रभुपाद तिथे लिहितात व्यवस्थित, तुम्ही ते वाचा नंतर. आणि आता ह्याला एक इंटरेस्टिंग हे आहे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. जरी तो सगळ्यांना समान बघत असेल, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन समजा आता साप आहे आणि वाघ आहे आणि मनुष्य आहे आणि गाय आहे, सगळ्यामध्ये आत्मा आहे. याचा अर्थ असा नाही की तो जाऊन सापाला बोलेल अहो बैठो मेरे इधर, तुम्हारे अंदर भी आत्मा है. किंवा वाघाला मिठी मारणार नाही की अरे वाघ याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. सी, दिस इज कॉल्ड स्पिरिच्युअल युनिटी ऍट द सेम टाइम डायव्हर्सिटी. म्हणजे आध्यात्मिक एकता बघणे, त्याचबरोबर विविधता बघणे आणि विविधतेच्या नुसार रेसिप्रोकेट करणे. राईट. त्याच्याप्रमाणे आपण त्यांच्याशी डिलिंग करायचं असतं. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी, त्याच्या लेवल प्रमाणे. पण तिन्ही भक्त आहेत म्हणून तिघांचा अपराध करायचा नाही.
पण जेव्हा डिलिंग असेल तेव्हा त्याच्या स्तराप्रमाणे, राईट. म्हणून बघा, असं नाही होत की तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाता तुम्ही म्हणता अरे सारे पेशेंट के अंदर आत्मा है यार, तो टीबी वाला भी उसको भी एम्ब्रेस करो जाके जिसका पैर फ्रैक्चर हुआ है उसके अंदर भी आत्मा, उसको ऐसे करोगे तो तुम बीमार पड़ोगे भाई. डॉक्टर हॅज टू डिफरन्शिएट ना. डॉक्टर प्रत्येकाला इक्वल ट्रीटमेंट देईल. असं नाही की याला एक नर्स कमी किंवा त्याला 2 वॉर्ड बॉय जास्त एक्स्ट्रा, नहीं, सबके लिए समान ट्रीटमेंट रहेगा. बट एट द सेम टाइम व्हेन इट कम्स टू पर्सनल डीलिंग ही विल रेसिप्रोकेट अकॉर्डिंगली, त्याच्या क्षमतेप्रमाणे, कॅपॅसिटीप्रमाणे, राईट. सी, म्हणून ही वर्णाश्रम सिस्टम आहे. वर्णाश्रम धर्मपद्धत अशी बनवलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य हे वेगवेगळ्या प्रकृतीच्या गुणामध्ये स्थित आहेत. हे जाणणं जरुरी आहे. कारण समजा वैश्य जर वैश्याप्रमाणे वागला, समजा एखादा बिझनेसमॅन आहे, आपण बरेचदा डिस्कस केलेले, पण जस्ट टेल अस कनेक्टेड पॉइंट. जर ब्राह्मण ब्राह्मणाप्रमाणे वागला तर तो सुखी राहील आयुष्यामध्ये. ब्राह्मण म्हणजे काय? ज्याला इंटेलेक्च्युअल कामं जास्त आवडतात, है ना. क्षत्रिय म्हणजे काय? ज्याला मॅनेजरल कामं जास्त आवडतात. वैश्य म्हणजे काय? ज्याला अकाउंटिंग कामं आणि पैसे मोजणे जास्त आवडतात. प्रोपेंसिटी आहे ती. आणि शूद्र म्हणजे काय? उसको इसके ऊपर में से कुछ भी नहीं जमता है, उसको खाली दूसरों को हेल्प करना अच्छा लगता है. बाबूजी बोलो क्या करना है, ये नोट जाके बैंक में जमा करना है, कर देता हूँ. बाबूजी क्या करना है, ये ग्रंथ का झेरॉक्स करके लाव जाओ. त्या ग्रंथामध्ये त्याला एक एबीसीडी कळणार नाही, पण तो व्यवस्थित एकदम टापटीपणे जाऊन झेरॉक्स करेल, पुस्तकांना बाइंडिंग करेल, आणून देईल भगवद्गीता आपका. दॅट्स कॉल्ड शूद्र, राईट. एव्हरीवन हॅज अ रोल. तसं तुम्ही बघितलं तर त्याचप्रमाणे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी सुद्धा काय आहेत? वेगवेगळे आश्रम आहेत. सगळ्यांचा एकच उद्देश आहे, भगवत प्राप्ती. पण सगळ्यांची डीलिंग वेगवेगळी आहे. एक ठिकाणी आमचे एक सिनियर टीचर म्हणतात, ब्रह्मचारी आश्रम इज लाईक अ प्रायव्हेट वॉर्ड, सॉरी पब्लिक वॉर्ड, जनरल वॉर्ड. गृहस्थ आश्रम इज लाइक अ प्राइवेट वार्ड. प्राइवेट वार्ड में जो चाहिए, आज मेथी का सब्जी चाहिए, मिल जाएगा. बरं दिवसापासून मला दिली नाही कोणी म्हणून, राईट. आता मधुसूदन माताजी म्हणतील नेक्स्ट टाइम मेथीची भाजी घेऊन येईल. आणि वरवंट आणि पोळपाट आणलेला आहे, ते मी तुम्हाला पाठवला नाही फोटो, चटणी बनवून न करता. अजून मी त्याचं उद्घाटन केलं नाही म्हणून फोटो नाही पाठवला, आता करेल. तो वेगवेगळे आश्रम, वेगवेगळी डीलिंग, राइट. जनरल वार्ड मतलब क्या है? जो मिलेगा खाओ, खुश रहो. प्राइवेट वार्ड, प्राइवेट फॅसिलिटी, बट उद्देश एकच आहे, भगवत प्राप्ती, राईट. म्हणून इवन दो डिफरन्सिएशन आहे, पण रेसिप्रोकेशन अकॉर्डिंग टू त्याच्या पद्धतीप्रमाणे. नाहीतर उद्या जर ब्राह्मण क्षत्रियप्रमाणे वागायला लागला तर सुखी राहणार नाही तो, मग त्याची चॅन्टिंग पण होणार नाही. ज्याने जसं आपला स्वभाव आहे, सायकोफिजिकल नेचर, त्याप्रमाणे वागावं आणि आपलं जीवन व्यापन करावं, म्हणजे आपण व्यवस्थित भक्ती करू शकतो, राईट. अशा प्रकारे इथे सांगतात. मग आता त्यानंतर नेक्स्ट, आता हे सांगितल्यावरती प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात, अशा व्यक्तीला ज्याने अशी विजन प्राप्त केलेली, तो काय करतो? तो भौतिक प्रकृतीवरती, म्हणजे जे भौतिक अस्तित्व आहे त्याच्यावरती विजय प्राप्त करतो. ही विल कॉन्कर द मटेरियल एक्झिस्टन्स. श्लोक नंबर 19 वाचा पटकन. वसंत देशमुख प्रभू वाचा श्लोक नंबर 19. वसंत देशमुख प्रभू. माईक अनम्यूट नाही केला तुम्ही प्रभूजी, माईक अनम्यूट करा. हा प्रभूजी. तर्जित सर्वोशे स्थितन्मन निर्दोषै सम ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिता. ज्याचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे, त्याने जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्राह्मणाप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. यस. अशा प्रकारे काय होतं तो, दिस इज कन्क्लुडिंग श्लोक, हा कन्क्लुडिंग वर्स आहे या सेक्शन मधला. अशा प्रकारे तो स्थित होऊन जातो ब्रह्मस्थितीमध्ये. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्य अवस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे. साम्य अवस्था म्हणजे काय? सुख दुख हानि लाभ, इससे कुछ भी उसको डिस्टर्बेंस नहीं होता है. ही इज जस्ट फोकस्ड ऑन चैंटिंग हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम हरे राम 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 हरे राम. म्हणून आपल्या ग्रुपमध्ये ऍक्च्युअली मला कधीच भरपूर अप्रिशिएशन येतं. काही लोक असे आहेत ना जे कन्सिस्टंटली त्यांचा जो चॅन्टिंग नंबर आहे तो कधी वेव होत नाही.
32 रहेगा तो 32 होगा ही होगा उनका. मी जेव्हा कधी कधी बघतो माझ्या जीवनामध्ये, कधी जेव्हा मला असं वाटतं की अरे नाही करना चाहिए, करतो होतात. कधी वाटतं अरे नाही वो ज्यादा काम है या ये काम है, लगेच चॅन्टिंग डाऊन होते, 16 वरती येतो. पण काही लोकांची एवढी म्हणजे स्टेबिलिटी आहे, आता वो करना है मतलब करना ही है. 64 करना है, 32 करना है, 25 करना है, 20 करना है, त्यांचे नंबर फिक्स असतात. ते मी चेक करतो कधी कधी एक्सेल मध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये येतात तुमचे एवढे चॅन्टिंग झाली. दॅट्स कॉल्ड सम्य. तो म्हणजे आय एम नॉट डिस्टर्ब बाय दुनिया में कुछ भी हो जाए, मेरा भक्ती जो है मैं करते रहूं. भले आता असं नाही की आपण सगळे भौतिक जगामध्ये राहतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय ना काहीतरी उलतापालत घडतच असते जीवनामध्ये, यु नो. ह्या लोकांच्या जीवनामध्ये पण होत असेल, राईट, पण त्याचा नंबर फिक्स राहतो 32 चलते ही रहेगा, वो चेंज नहीं होता है. दॅट्स कॉल्ड स्टेडीनेस. यांनी काय केलेलं आहे, भौतिक अस्तित्वावरती काय केलेलं आहे. आणि 16 सुद्धा 16 वाले सुद्धा 16 फिक्स आहे, 16 चेंज होत नाही. 16 करना मतलब करना ही आहे, राईट. बी ग्रेड, ए ग्रेड त्यांना, ठीक आहे. म्हणजे इट्स अ स्टेबिलिटी दैट शोज कि दुनिया में कुछ भी हो जाए, मेरा चैंटिंग होना है मतलब होना ही है, कुछ भी हो जाए, राईट. आणि मग ह्याच्याकरता अकॉर्डिंगली आय विल अरेंज माय लाईफस्टाईल. माझं जीवन तसं मी अरेंज करेल, यु नो, लाईक दॅट. अशा प्रकारे सेक्शन इथे कन्क्लूड होतो. मग आता यु नो हे सांगितल्यावरती सगळ्यांची पॉवर आहे का अजून? पक्की पॉवर आहे. माझीच पॉवर थोडं डाऊन झालेली दिसते. बट एनिवेज आपण याला कंटिन्यू करू, राईट. थोडं एक मिनिटाचा ब्रेक घेऊन म्हणजे समरी देतो याच्यामध्ये. मग इथे भगवंत म्हणतात, सॉरी, आतापर्यंत भगवंत सांगितलं की ये ज्ञान ऐसे मिलने से तुम्हारा दृष्टि ऐसे एस्टॅब्लिश होगा और तुम इस तरह से स्टेबल हो जाओगे भक्ती में. पण आता ही दृष्टी आणि ही स्टेबिलिटी आणण्याकरता साधना पाहिजे ना, प्रोसेस पाहिजे, राईट. याचा अभ्यास कसा करायचा, याचा अभ्यास भगवंत सांगतात कसा करायचा श्लोक नंबर 20 पासून ते एंड पर्यंत. कि ये व्यक्ति का साधना कैसे होना चाहिए, उसको कितने बजे उठना चाहिए, क्या करना चाहिए, वगैरह वगैरह वगैरह, राइट. सो दॅट विल स्टार्ट फ्रॉम श्लोक नंबर 20. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न, काही जिज्ञासा, काही बोलायचं आहे? 1 मिनिटाचा ब्रेक रिलीज केलेला आहे. बोला. श्वास घ्या, पाणी पिया, हात वर करा, मागे पुढे करा. बोला. काही गोष्ट सांगा तुम्हाला सांगायची असेल तर. आत्मसाक्षात्काराची 3 हे सांगितलं तुम्ही. काय? ब्रह्मेती, परमात्मेती, भगवानेती. ब्रह्मस्तर, परमात्मा स्तर आणि भगवान स्तर, हे 3 स्तर आहेत. ठीक आहे. ब्रह्म म्हणजे भगवंतांच्या शरीरात निघाली ब्रह्मकांती, ब्रह्मज्योती म्हणतात त्याला. ब्रह्मेती, परमात्मेती आणि भगवान. हा भागवतामध्ये डायरेक्ट श्लोक आहे. तुम्ही गुगलवर टाका ब्रह्मेती परमात्मा, डायरेक्ट श्लोक येईल. वदंती तत्वविदस तत्वम यद ज्ञानम अद्वयम, सेकंड कॅन्टो, सॉरी फर्स्ट कॅन्टो मध्ये. ओके, एनी अदर ब्रेक? आय मीन टू से कोणाला अजून काय बोलायचं आहे? बोला. बेसिकली आय एम टेकिंग ब्रेक. फार कॅपॅसिटी कमी आहे कलियुगामध्ये. परीक्षेचा विषय ना प्रभूजी. हो, परीक्षा नक्की आहे 26 तारखेला. आणि उचित कारणाशिवाय जो एक्झाम देणार नाही त्याला सरळ मी सांगितलेलं 20 मार्क्स आउट स्ट्रेट. आतापर्यंत 5 लोकांनी सांगितलेत मला, ऍप्लिकेशन दिलेत. त्या 5 लोकांचे जेन्युइन कारण आहेत. कोणाचं लग्न आहे, कोणी यात्रेला चाललंय, दिस आर जेन्युइन रिझन्स. त्यामुळे त्यांना मी माफ करून टाकलेलं आहे. पण उगाच अभ्यास झाला नाही किंवा कंटाळा आलाय किंवा दुसऱ्यांदा पेपर दिला ना, तर पेपर न कळतो कुठला आहे, येणार आहे, काय आहे, जास्त मार्क्स भेटतात. हे अशा कारणांमुळे जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर तुम्ही भक्तिशास्त्रीला क्वालिफाय नाही झाले. 1 मिनिट थांबा जरा, एक एक करून. ब्रेक मोठा घेऊ नका. कोविड प्रूफ. बोला. बोला निविदा माताजी, बोला, तुम्ही बोला. हा प्रभूजी, फर्स्ट बोला बोला बोला. तर त्यामध्ये तुम्ही श्लोकाचे हे दिलेले ना, 1 वर्ड्स असतात ते, त्याचे मिनिंग दिलेले होते. मिनिंग द्यायची होते 1 वर्ड्स. बरोबर. मग एक छोटा शब्द दिलेला श्लोकात मधला, त्याचं मिनिंग लिहायचं होतं. तर यावेळेला पण तसंच असेल का? थोडं डिफिकल्ट होतं. तसंच असेल. हरे कृष्ण. तसंच असेल माताजी, तसंच असेल. तसंच असेल ना. म्हणजे श्लोकामधले कोणते पण वर्ड्स येतात त्याचे मिनिंग लिहायचं. हो हो, येईल ते. मग त्याच्या
त्याचे ऑप्शन नाही मिळणार का प्रकृती? बघू, ट्राय करतो द्यायला. नाही भेटलं तर तुम्ही लिहून टाका, तुम्हाला ते समजेल ते. हा काय म्हणजे ते ट्राय करतोय तरी पण थोडं हे जमेल, काळजी नका करू. हा ओके ठीक आहे. हरे कृष्ण. हरी बोल. हा कोविड प्रभू बोला. तुमचं नाव घेतलं की मला कोविडची आठवण येते. कोविड 23 वृंदावनला जातोय प्रभूजी, तिथं देणार. हा, तुम्ही मला सांगितलं होतं यू आर द बेस्ट स्टुडंट. सर्वात उत्तम तुम्ही तुम्हाला मी 10 मार्क्स असेच देऊन टाकले. हरे कृष्ण. कारण तुम्ही यात्रेला जाऊन परीक्षा देताय. आता मला नेक्स्ट मी समीकरण बदलतोय. जो कोणी लग्नाला जात आहे किंवा यात्रेला जात आहे त्या लोकांनी तिकडे जाऊन एक्झाम दिली तर त्यांना 20 मार्क्स मी स्वतःहून देणार माझ्याकडनं एक्स्ट्रा. ऐकून घ्या जे कोणी चालले ते. राईट. ओके. मग 120 होती प्रभूजी. काय म्हणता? 120 होती. नाही तरी पण 100च देईन मी त्यांना. म्हणजे ज्यांचे 100 सी, आता असं नाही की 100 पैकी 100 भेटतील सगळ्यांना, गॅरंटी आहे का? 80 भेटतील ना, मी 100 एक्स्ट्रा देऊन त्यांच्या 100 होतील 20 दिल्यावरती. ठीक आहे. माताजी एज्युकेशन मंत्री होते ना, त्यामुळे त्यांना सगळे हिशोब चालतो त्यांचा. येस. ओके. हरे कृष्ण. रेडी? ओके. त्यानंतर आता श्लोक नंबर, आता मी साधना काय आहे व्यक्तीची, श्लोक नंबर 20. श्लोक नंबर 20 कोण वाचेल? हरे कृष्ण. तुम्ही वाचताल? हा वाचा. सेवा कोंडीला माताजी. किंवा तुम्ही नका वाचू, तुम्ही आपण काय बोलत असतो ना, काही लोक एकदम न्यूट्रल असतात, त्यांना जरा मला थोडं ऍक्टिव्ह करायचंय. म्हणजे बेसिकली त्यांना जागृत करायचंय बेसिकली. हा, तर कोण जागृत होण्याची इच्छा आहे? 1 मिनिट थांबा जरा. परम करुणा माताजी आहेत का इथे? परम करुणा माताजी. हा. येस माताजी, तुम्ही वाचणार का? तुम्ही श्लोक नंबर 20 वाचा. न प्रहत प्रियं प्राप्य न उद्वेजेत प्राप्यच अप्रियं स्थिर बुद्धी असम्मूढ ब्रह्मवित ब्रह्मणी स्थित. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे तो मोहरित आहे आणि भगवत ज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बेसिकली थीम काय आहे? ही थीम आहे जशी ती आपल्याला होती ना, न सोचित न कांक्षती, दुसऱ्या अध्यायामध्ये. स्थित प्रज्ञ. बेसिकली कुछ भी हो जाए जीवन में, जैसा तो उदाहरण तुम्हाला ऑलरेडी मैं दिले चैंटिंगचं, चाहे लॉस हो जाए या गेन हो जाए, मेरा चैंटिंग डिस्टर्ब नहीं होगा इससे. आपल्याला कधीचा लाभ झाला तर आपली चॅन्टिंग डिस्टर्ब होते फार. आपण त्याच्यामध्ये परम करुणा माताजी म्यूट करून घ्या माईक. परम करुणा माताजी माईक म्यूट करा. समाव माझ्याकडनं होत नाहीये. हा ठीक आहे. जर लाभ झाला तर आपण जास्त एक्साइटेड होऊन जातो, त्यामुळे चॅन्टिंग होत नाही. चैंटिंग करता करता विचार चलतात, अभी इतना पैसा आया है, यहाँ जाऊंगी वहां जाऊंगा, ये कपड़े लूंगी, यहाँ करना है, ये करना है. आणि लॉस झाला तरी पण त्रास होतो, इतना लॉस कैसे हुआ, अभी इसको रिकवर कैसे करेंगे, आणि चॅन्टिंग आपली डिस्टर्ब होऊन जाते. राईट. पण हा जो व्यक्ती आहे तो हर्षित होत नाही सुख किंवा दुःख या गोष्टीने. प्रभुपाद तात्पर्य लिहितात, आत्मसाक्षात्कार व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. पहिलं लक्षण म्हणजे स्वतःच्या शरीराशी तो मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की आपण हे शरीर नाही तर आपण भगवंतांचे अंश आहोत. राईट. आणि मग जेव्हा त्याला ही गोष्ट कळते तेव्हा आता ते थोडं तुम्ही तात्पर्यामध्ये वाचा, त्याचा रोड जो आहे तो क्लिअर होऊन जातो. सी आपला हायवे कसा आहे ना, समजा आता आपण भक्तीचा मार्ग आहे, आपला रस्ता आहे, समजा आपण रस्त्यानं चालत आहे. कधी कधी असं होतं, मी जेव्हा ट्रॅफिक मध्ये जातो ना तेव्हा एकदम डिस्टर्ब होतो की अरे ये गाडी इतना हॉकिंग कर रहा है, उतना हॉकिंग कर रहा है, ये ट्रॅफिक वो ट्रॅफिक. पण चॅन्टिंग बाकी असेल ना, असं वाटतं अजून ट्रॅफिक चालू दे. चैंटिंग होगा बैठ बैठ के यहाँ पे, है ना. और डेस्टिनेशन में पहुंचने के लिए आधा घंटा है, लेकिन 1 घंटा अगर लगेगा, अच्छा है चलो चैंटिंग तो पूरा हो जाएगा मेरा. म्हणून बघा जीवनामध्ये आपल्याला जर एक गोल असेल, लक्ष्य असेल आपलं, कुछ भी हो जाए डिस्टर्बेंस नहीं आएगा. बिल्कुल डिस्टर्बेंस आएगा तो भी लगेगा अच्छा हुआ, चलो एक मौका मिला और भक्ति तेज करने का. परीक्षित महाराजांना जेव्हा श्राप भेटला तेव्हा त्यांनी काय विचार केला, अच्छा हुआ. प्रभुपादांना जेव्हा, अजून मी प्रभुपाद दिल्यावर वाचत होतो, प्रभुपादांना जेव्हा त्यांची लखनौची फॅक्टरी पूर्ण चोरीला गेली, सगळं नासधूस झाली, पैसे गेले, त्या टायमाचे 7,000 रुपये म्हणजे आताचे लाखो रुपये होऊन जातात.
नंतर त्यांनी अलाहाबादमध्ये बिझनेस चालू केला, बिझनेस डुबला. आणि प्रभुपाद जेव्हा त्यांना लेटर भेटलं ना, ते तेव्हा झांसीमध्ये होते प्रभुपाद. जेव्हा लेटर भेटला, ऐसे से आपका घर में लूटपाट हो गई है, ये हो गया, प्रभुपाद हसायला लागले. प्रभुपाद चक्क हसायला लागला. आणि त्यांनी तो भागवत मधला श्लोक आहे ना, यस्याहम अनुगृह्णामि, भगवंत म्हणतात की जब मैं प्रसन्न होता हूँ, युधिष्ठिर महाराजांना नारद मुनी सांगतात, जब भगवान कहते हैं कि जब मैं भक्तों से स्पेशली प्रसन्न होता हूँ तो भक्त के जीवन का सारा सुख चैन सब कुछ छीन लेता हूँ. उसको कंप्लीटली मैं हेल्पलेस कर देता हूँ और उसको विवश करता हूँ कि वो मेरे चरणों के अलावा और कहीं जाएगा ही नहीं. आणि प्रभुपाद हसत हसत श्लोक वाचतात आणि मग खुश होतात की यस, दिस इज कृष्णा, ये भगवान आ रहे हैं मेरे जीवन में और भगवान मुझे लेने के लिए आ रहे हैं. आई एम सो हैप्पी, आई एम सो एक्साइटेड, कृष्णा इज कमिंग. एक्साइटमेंट आहे, राईट. ज्या गोष्टी आपण स्वतःहून त्यागू शकत नाही, जर ते भगवंतांनी स्वतःहून काढून घेतलं तर आपला आनंद व्हायला पाहिजे ना. आपल्याला होत नाही का? कारण आपला जो सत्संग आहे आजूबाजूचा, आपला जो संघ आहे, तो संघ म्हणतो की नाही नाही नाही, तुम्हाला लॉस हो गया. तुकाराम महाराज म्हणायचे त्यांच्या पत्नीला आवलीला, अगं बघ तुझा नवरा भक्त बनलाय, डिवोटी बनलाय, तर तुझ्या घरामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात. पण जेव्हा ती तुकाराम महाराजांच्या सोबत यायची, ऐकायची, तेव्हा ती म्हणायची नाही नाही नाही, मी भक्ती करूंगी. लगेच सत्संग करायची, इमिडिएटली तिचं डोकं फिरून जायचं. म्हणून टू द एक्सटेंड आपण सत्संगामध्ये असतो, भगवंताच्या संघामध्ये, भक्तांच्या संघामध्ये, शास्त्रांच्या, गुरु साधू शास्त्र, तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये बिल्डर व्हायचा चान्सच नाहीये. शास्त्रांपासून दूर झालो, भक्तांपासून दूर झालो, मोहित गॅरंटीड होणारच. आणि मग भक्ती काय, इव्हन रेग्युलर भौतिक जीवन सुद्धा आपण जाऊ शकणार नाही, राईट. तर अशा प्रकारे प्रभुपाद पुढे म्हणतात, इथे लास्टची लाईन प्रभुपाद लिहितात, तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो, यालाच ब्रह्म साक्षात्कार असे म्हणतात, राईट. आय थिंक मी स्टॉप करेल इथे, पण नॉट. तुम्हाला अजून ह्याला एक उदाहरण देईल मी आणि आपण ह्याला थांबू इथे. मग आपण नंतर 10 श्लोक उरले, जास्त नाही. मे बी आपण ते 10 श्लोक एका लेक्चरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. 3-4 पानं आहेत, तर व्हेरी इम्पॉर्टंट श्लोक, त्यामुळे असं थोडंसं घाईघाईमध्ये करता येत नाही. 47 झालेत. तुम्हाला एक उदाहरण देऊन हे करेल, पूर्ण करेल ना. कुलशेखर महाराजांच्या ह्याच्यामध्ये मी ऐकत होतो परवाच प्रवचनामध्ये, एका कुलशेखर महाराजांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मुकुंद माला स्तोत्र. वाचलं तुम्ही? आणि त्यांनी अजून पण पुस्तकं लिहिलेत बरीच तमिळमध्ये. त्या एका पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं, एक सुंदर उदाहरण देतो बलराम शक्ती प्रभू, की भगवंताचे भक्त कसे भगवंतांना पूर्णपणे शरणागत असतात. ज्याप्रमाणे प्रभुपाद हसत हसत म्हटले की यस, कृष्णा इज कमिंग, आय एम सो हॅपी, आय एम सो एक्साइटेड, मला आनंद होतोय. त्याचप्रमाणे तुम्हाला दिसेल आयुष्यामध्ये त्यांनी 3 उदाहरणं दिलेत. एक उदाहरण दिलेलं आहे की कधी कधी तुम्हाला आहे ना, याचं उदाहरण तुम्हाला दिसेल, कसलं, लहान मुलाचं. लहान मुलं तुमच्या घरी असतात, छोटी छोटी मुलं, आणि जर जेव्हा ते मस्ती करतात, जेव्हा तुम्ही चॅन्टिंग करताना तुम्हाला त्रास देतात किंवा कुकिंग करताना त्रास देतात, तर तुम्ही पहिले म्हणत असेल अरे बस नाही गप, एकदा दोनदा, तिसऱ्यांदा थाट जोरात एक, आणि मग मुलगा करायला चालू करतो. लहान मुलं रडतात, पण त्यांना माहिती असतं की आता आपल्याला, म्हणजे जेव्हा लहान मुलं रडतात ना, हे कुलशेखर महाराज म्हणतात, त्यांना जेव्हा मार बसतो ना, तेव्हा ते असं नाही विचार करत अभी मैं इसके पास जाऊंगा ही नहीं, घर के बाजू में दूसरी कौन सी औरत है जो मेरी मम्मी जैसी है, मैं उसके पास जाऊंगा. जातात का असे लहान मुलं दुसऱ्यांच्या घरात? ज्याने मार दिलेला, ज्या आईने, त्याचे साडी पकडून किंवा पाय पकडून तिथेच रडायला चालू करतात. आणि जेवढा मार असेल, जेवढा वरडा असेल, तेवढा जोरात, आणि जोरात पकडणार, जोरात रडणार. तुम्हाला उदाहरणावरून कळेल की ज्याने भगवंताचा 100% आश्रय घेतलेला आहे, त्याला जीवनामध्ये किती पण त्रास होत असेल, किती पण कष्ट होत असतील, आध्यात्मिक, आदी भौतिक आणि दैविक, हे जगत कसं आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. आणि भगवंतांची इच्छा ह्याहून अनप्रेडिक्टेबल आहे. भगवंतांची इच्छा कधी बदलते, भक्ताला जीवनामध्ये त्याला कधी कुठं वर आणायचं असतं, खाली घेऊन जायचं असतं, त्यांची इच्छा उलटापलट होत असतात, स्पिरिच्युअल डिझायर्स. आणि जीवनामध्ये भयंकर तुफान येतं, तेव्हा भक्त काय करतो, जोरात रडतो. पण जो भक्त वास्तविक भक्त आहे ना, तो असं जोरात चॅन्टिंग करतो आणि भगवान म्हणतो की तुमको छोड़ के नहीं जा सकता, कुछ भी हो जाए लेकिन आपका धोती पकड़ के रखूंगा मैं. बरोबर शकुंतला माताजी थकून गेल्या, राईट. दिस इज वन एक्झाम्पल. याला म्हणतात अनन्य गतित्वम.
की भगवंताचा भक्त भगवंतांना सोडूच शकत नाही, काही झालं तरी सुद्धा. तेवढाच जोराने तो भगवंतांना आश्रय घेतो. फर्स्ट उदाहरण. दुसरं उदाहरण देतात कुलशेखर महाराज. ट्रायल करू नका लेक्चर झाल्यावरती मुलांना, क्या देखते हैं सचमुच ऐसा होता है का. लहानपणी आपण एक्सपिरियन्स केलंय ना. आई जेव्हा मारते तेव्हा आईकडे त्याचं पदर पकडून जोरात रडायचं. राईट. दुसरं उदाहरण कुलशेखर महाराज देतात ह्याचं कमळाचं. कमळाचं फुल जे असतं ना जेव्हा सकाळी होतं सूर्यप्रकाश आल्यावरती, पण दुपारच्या सूर्यप्रकाशामध्ये कमळाचं फुल उगवतं, पण जसं जसं दुपार होते दुपारी कमळाचं फुल काय होतं, निस्तेज होऊन जातं एकदम हीटमुळे. आणि जेव्हा रात्र होतं तेव्हा चंद्रप्रकाश येतो, पण कमळाचं फुल म्हणत नाही अरे चंद्रमा का प्रकाश आ गया शीतल मैं वापस खुल जाता हूँ. नहीं, वो वेट करता है दूसरे दिन वापस सूरज कब उगेगा और फिर मैं खिल जाऊंगा. सी याला अगेन म्हणतात की किती स्कॉर्चिंग हीट जरी असेल, अति तीव्र वेदना देणारी सूर्याची मध्यान्नाची, पण रात्री कमळ चंद्राकरता उघडत नाही. तो काय विचार करतो, नाही दुसरे दिन मैं सूर्य कही पास जाऊंगा. त्याचप्रमाणे भक्त असा असतो, जीवनामध्ये कितीही जरी स्कॉर्चिंग एकदम हीट जरी झाली, कष्ट झाले, पण तो कुठल्या देवतेकडे जात नाही, कुठल्या देवीकडे जात नाही, कुठल्या बाबाकडे जात नाही, किंवा तथाकथित अवताराकडे जात नाही. इस्कॉन मध्ये कधी कधी लोक येतात, पण जर त्या 4 गोष्टी नसतील ना, तद्बुद्ध्या तदात्मानम तन्निष्ठ तत्परायण, मग लोक काय करतात आफ्टर सम टाइम, अच्छा मुझे लगता है वो बाबा के पास थोड़ा ज्यादा साक्षात्कार है. क्यों साक्षात्कार है कि बाबा चैंटिंग करने के लिए बोलता नहीं है ज्यादा. बाबा ने 4 नियम पालन करने के लिए बोला नहीं है. बाबा बोलते जो खाना है खाओ, जो करना है करो, मुझे डोनेशन दो, तुम भक्त हो. अशा प्रकारे लोक भ्रमित होऊ शकतात. राईट. पण हे उदाहरण किती सुंदर आहे. ज्याची निष्ठा आहे भगवंतावरती तो भगवंताला कधी सोडू शकत नाही. तिसरं उदाहरण प्रभुपाद, इव्हन तिसरं क्लासिक उदाहरण आहे याचं. कुलशेखर महाराज म्हणतात, समजा आता समुद्राचा मोठा अथांग महासागर आहे, त्या महासागराच्या मध्यान्नामध्ये समजा एखादं बोट आहे आणि एक पक्षी तिथनं उडत आहे वरना. आता पक्षी एकटाच आहे, दुसरीकडे सगळीकडे बघितला तरी हजारो किलोमीटर काय आहे, समुद्र आहे. हा पक्षी काय विचार करतो, अरे बोट आहे, बोट में बैठ जाता हूँ, जाऊन बोटवरती बसतो. पण कालांतराने विचार करतो की अरे मैं बोट में बैठ के ना घंटा ला रहे हैं, फिर मैं उड़ के जाता हूँ. आणि हा समजा 1000 किलोमीटर उत्तरेकडे किंवा 1000 किलोमीटर दक्षिणेकडे किंवा पश्चिम किंवा पूर्वेकडे उडून गेला. कालांतराने त्याला वाटतं की मुझे भी कहीं सेटल होना चाहिए, मुझे कोई आश्रय चाहिए. आता कुठे आश्रय घेईल, समुद्रामध्ये पाणीच पाणी आहे, कुठे आश्रय घेईल तो, त्याला पुन्हा 1000 किलोमीटर मागे बोटीवरती द्यावं लागेल ना. आणि तो पुन्हा मागे बोटीवरती येतो आणि पुन्हा आश्रय घेतो. त्याला कळतं की इस संसार में भगवान और भगवान के भक्तों के अलावा अच्छा आश्रय देने वाला कोई भी क्वालिफाइड व्यक्ति नहीं है, किसी का भी लायकी नहीं है, योग्यता नहीं है. आणि वास्तविकता हीच आहे. या जीवनामध्ये आपल्याला कोणी आश्रय देऊ शकत नाही. आपण जे आश्रय घेतो आपल्याला वाटतं की अरे मुझे इसने आश्रय दिया है. कोई भी आश्रय इस दुनिया का रिजनेबल आणि इन द सेन्स की म्हणजे टेम्पररी आश्रय सगळे आहेत, परमनंट आश्रय कुठलाच नाहीये. राईट. म्हणून हा जो आणि म्हणून बघा, जेव्हा आपल्याला त्रास होईल जीवनामध्ये, जेव्हा काही प्रॉब्लेम होईल, तेव्हा उडून जाऊ नका दुसऱ्या देवतांकडे किंवा देवींकडे किंवा 1000 किलोमीटर दूर जाऊ नका. जेवढ्या दूर जाल ना तेवढं यायला पण जर्नी करावी लागते ना रिटर्न. तेवढा त्रास आहे आपला, तेवढा वेळ पण जाईल आपला. इव्हेंच्युअली तुम्हाला कळेल की इकडे जावं लागेल, बेटर इथेच थांबायचं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या आश्रयामध्ये राहायचं, भक्तांच्या आश्रयामध्ये राहायचं. कधी कन्फ्युजन जर भक्तामध्ये वाटलं तर शास्त्र वाचा. शास्त्र तुम्हाला सांगतील की भक्त ऐसा होता वैसा नाही होता है. जर कधी शास्त्रामध्ये मला डाऊट आला, भक्तांना विचारा. जर दोघांमध्ये डाऊट आला, साधू आहेत, साधूंना विचारा. ही ट्रिनिटी जी आहे ना, साधू गुरु शास्त्र, इट इज अवर सेव्हियर. राईट. या तिघांची समहाऊ कनेक्टेड राहायचं. जीवनामध्ये कधीच भ्रमित होऊ शकत नाही आपण. आणि अशा प्रकारे आपली बुद्धी स्थिर होईल आणि आपण भक्तीमध्ये टिकून राहू. हरे कृष्ण. मग आपण नेक्स्ट टाइम बघू श्लोक नंबर 21 पासून टिल 29. बोला नवीन माता. प्रभूजी 15व्या श्लोकाचं तात्पर्य घेणार होतं. नेक्स्ट क्लास मध्ये घेऊ आपण. मला आठवण द्या. ठीक आहे प्रभूजी, एक प्रश्न विचारायचा. हा विचारा. आता म्हणजे आपल्यामध्ये अशी चॉईस असते का की मला म्हणजे या भक्तांची म्हणजे हे खूप छान कीर्तन करतात, मला यांच्यासारखी भक्ती करायची, म्हणजे आपल्याकडे चॉईस असते का? असते ना, करा तुम्ही. तुम्हाला बेसिकली दॅट इज इन्स्पिरेशन. तुम्ही प्रेरणा घेता त्या भक्ताकडनं.
म्हणजे हे खूप सुंदर प्रवचन देतात, तर मला यांच्यासारखं भक्त बनायचंय असं. म्हणजे आपल्या विश्वास असते की म्हणजे ते भगवंतानी काय निवडून दिलेलं असतं, भगवंताची इच्छा असते असं. सी बेसिकली काय आहे की तुम्ही त्या भक्तांमध्ये हे गुण बघतात, तुम्हाला वाटतं की या भक्तांसारखं आपलं असेल, चांगली क्वालिटी आहे ना. मग ती तुम्हाला भगवंत मदत करतील ती क्वालिटी एस्पायर करण्या, तुम्हाला सांगतील की ऐसे रहो, इस भक्त से ऐसे बात करो, ऐसे समजो, नो प्रॉब्लेम. माईक अनम्यूट करून बोला, मी तुम्हाला म्यूट केलं होतं. हरे कृष्णा. कारण की मी म्हणजे भगवंताचे जेवढे भक्त आहेत ना, सिनियर भक्त एकदम वैष्णव परमेश्वर, त्याने जास्त म्हणजे कथा याच्यामध्ये जास्त आहेत, संगीतमध्ये म्हणजे भजन कीर्तन करणारे भरपूर भक्त आहेत, संत वगैरे. इथे भगवंतांना संगीतातूनच त्यांनी भरपूर प्रसन्न केलेले आहे. असं वाटतं की अरे जे भक्त भजन कीर्तन करतात, सुंदर गातात, ते भगवंतांना खूप प्रिय आहे, तर मला या म्हणजे असं भक्त बनायचंय. पण तशी क्वालिटी नाही ना आपल्यामध्ये. जेव्हा तुम्ही अशा भक्तांना बघताना तेव्हा तुम्ही त्यांना कॉपी नाही करायचा प्रयत्न करत. समजा आता एखाद्याचा गळा सुंदर आहे किंवा तो गात असेल, याचा अर्थ नाही की आपण गाऊ शकतो, पण आपण त्याच्यासारखा भाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो. शेवटी आपल्याला चांगलं प्रवचन किंवा चांगली मॅनेजमेंट किंवा चांगलं अकाउंटिंग हे नाही करायचंय, आय मीन टू से हे करायचं आहे, पण त्याच्या मागे त्यांचा भाव आहे की मला सेवा करायची, आपल्याला ते आणायचं आहे. मग तुम्ही जर हा भाव प्राप्त केला ना, मग तुम्ही जे कार्य करता, तुम्ही समजा झाडू जरी मारत असाल, त्या झाडू मारण्याने तुम्ही भगवत धामात जाल, कारण तुमचे भाव आहे, तो भावना तुम्ही प्राप्त केली भगवत. म्हणून प्रभुपादांना जेव्हा विचारलं होतं ना, भक्तांनी विचारले की प्रभुपाद आपको सबसे बेस्ट क्या सेवा लगता है इस्कॉन में, क्या करना चाहिए भक्तों को, राइट. तेव्हा त्यावेळेला प्रभुपाद क्या म्हटले, आप कृष्ण से प्रेम करो, आप कृष्ण से प्रेम करोगे ये मुझे सबसे अच्छा लगेगा, बिकॉज कृष्ण से प्रेम करोगे, उस कृष्ण प्रेम में से बाकी सारी चीजें उत्पन्न होंगी, मंदिर निकलेंगे, बुक डिस्ट्रीब्यूशन होगा, मंदिर बने, बहुत सारे डिवोटी बनेंगे, सब कुछ निकलेगा लाइक दैट. ठीक है. हरे कृष्णा. मग भेटूया आपण नेक्स्ट टाइम. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. कोणाचा आवाज येतोय? लता परदेशी माताजी, तुम्हाला काय बोलायचंय बोला. हरे कृष्णा. हरे बोल प्रभूजी. हा बोला. हा प्रभूजी, काही प्रश्न पत्रिका सोडवत होती, त्यात मला म्हणजे बरचसा येतंय की आपण आपल्या मनाचे उदाहरण देऊ शकतो का प्रभूजी? देऊ शकतो ना, एखाद्या देऊ शकता. त्याला रिलेव्हंट फक्त त्याच्याशी संबंधित पाहिजे. हा म्हणजे काही त्यांनी अध्याय ऐकलं किंवा त्या श्लोकातलं उदाहरण आपण देऊ शकतो ना? चालेल. पण प्रभुपादांच्या तात्पर्यातले मेन पॉइंट्स ऍटलीस्ट 60-70% पॉइंट आले पाहिजेत, ऍटलीस्ट 50% तरी आले पाहिजेत. जसं आता बघा, उदाहरणार्थ एक सॅम्पल थोडं सांगते मी. जसं आता तो एक प्रश्न विचारलेला की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे, स्पष्ट करा सांगितलंय. मग त्याला आपण जे असेल ते लिहू आणि उदाहरण आपण इमारतीचं पण उदाहरण देऊ शकतो ना? येस देऊ शकता. मनुष्य प्राणी हा इमारत उभी करतो बघायचं, पण त्याला लागणारं साहित्य हे भगवंतच पुरवतात आपल्याला. करेक्ट देऊ शकतात. देऊ शकतो ना. पण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या लाईनी मिस नाही केल्या पाहिजेत. प्रभुपादांच्या तात्पर्य आलं पाहिजे आणि मग तुमची उदाहरणं आली पाहिजेत, राईट. असं ठीक आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. अजून कोणाला काय बोलायचंय? हरे कृष्ण बोललं. प्रणाम. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो हरे कृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण प्रभु धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.